नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी युनिक अकॅडमीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। वस्तुतः तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना याची कल्पना आली असेल की गेल्या आठवड्यापासून सुरुवातीला निबंध, त्यानंतर सामान्य अध्ययन आणि आज राज्यशास्त्र हा वैकल्पिक विषय। तर UPSC म्हणजे केंद्र लोकसेवा आयोगाची जी मुख्य परीक्षा नुकतीच म्हणजे गेल्या रविवारी पार पडली आहे, तर त्या परीक्षेतील सर्व प्रश्नपत्रिकांची चर्चा माझ्यासह माझे जे त्या विषयाचे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत केलेली आहे। आणि त्या मालिकेचाच एक भाग म्हणून आज आपण पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध वैकल्पिक विषय अर्थात ऑप्शनल या वैकल्पिक विषयाच्या पेपर क्रमांक 1 ची सविस्तर चर्चा करणार आहोत। सुरुवातीला तुम्हाला इथं 3 कव्हर पेजेस दिसतील, जे अर्थात इंग्रजीमधली पॉलिटिकल सायन्स पेपर क्रमांक 1 त्यामध्ये जे 2 विभाग आहेत, विभाग ए आणि विभाग बी यावरील, आणि त्यानंतर वॉल्यूम 3 जो दिसतोय तुम्हाला त्याचं कव्हर पेज आहे पेपर क्रमांक 2 मधील सेक्शन ए। हे अर्थात इंग्रजी पुस्तकांची कव्हर्स आहेत। त्या तीनही पुस्तकांचा मराठीमध्ये आपण अनुवाद केलेला आहे। तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी ते बघितलं असेल। तर भाग 1 राज्यशास्त्र पेपर क्रमांक 1 विभाग ए, ज्याला राजकीय सिद्धांत म्हणूयात, त्यामधले जे 10 टॉपिक्स किंवा सिलेबस जर तुम्ही बघितला असेल तर ते सर्वचे सर्व टॉपिक्स कव्हर करणारा हा भाग आहे। त्यानंतर भाग 2 पेपर क्रमांक 1 राज्यशास्त्राचा अर्थात विभाग ब भारतीय शासन आणि राजकारण, त्यातले 11च्या 11 सिलेबसमधले जे टॉपिक्स आहेत ते कव्हर करणारा भाग 2, आणि त्यानंतर भाग 3 पेपर क्रमांक 2 ज्यामध्ये विभाग ए म्हणजे सेक्शन ए जो आहे तुलनात्मक राजकारण, त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील संकल्पना आणि आंतरराष्ट्रीय संबंध विषयक सिद्धांत इथपासून ते जागतिक राजकारणातील कळीचे मुद्दे असा संपूर्ण सिलेबस कव्हर करणारं भाग 3। अर्थात ही काही संदर्भ पुस्तकं नाही आहेत, हे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो। तर ही पुस्तकं आहेत आयोगाच्या म्हणजे संघ लोकसेवा आयोगाच्या UPSC मुख्य परीक्षेतील राज्यशास्त्र हा जो वैकल्पिक विषय आहे, तर त्यावरती आयोगानं ज्या प्रश्नपत्रिका म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ना अर्थात 2025 ही आत्ताच नुकतीच पार पडलेली परीक्षा आहे, तर 24 पर्यंतच्या जे काही प्रश्न आहेत तर त्यातले आपण 55 ते 60% प्रश्न निवडलेले आहेत, आणि त्या प्रत्येक प्रश्नांची नमुना उत्तरं या तिन्ही भागामध्ये आपण चॅप्टर वाईज म्हणजे टॉपिक वाईज समाविष्ट केलेली आहेत। हे करत असताना आपण राज्यशास्त्रातील त्या चॅप्टरशी म्हणजे सिलेबसशी संबंधित जे संदर्भ पुस्तकं आहेत, मूलभूत संदर्भ पुस्तकं त्या विचारवंतांनी लिहिलेली अशा मूळ पुस्तकांचा आधार एका बाजूला घेतलेला आहे। त्यानंतर भाष्यकारांनी म्हणजे कमेंटेटर्स ज्याला म्हणतो आपण म्हणजे, तर त्या भाष्यकारांनी त्याच्यावरती जे काय भाष्य केलेलं आहे त्या भाष्याचाही आधार आपण घेतलेला आहे। आणि त्याखेरीज संशोधक जे आहेत, तरुण संशोधक संशोधिका, तर त्यांनी देखील त्या बाबतीमध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, तर अशा अलीकडं त्या बाबतीमध्ये झालेल्या संशोधनाचा आधार घेऊन हे तिन्हीच्या तिन्ही भाग आपण तयार केलेले आहेत। आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की तुम्ही जर हे भाग बघितले असतील आणि त्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर चेक केल्या तर तुम्हाला या भागांमधनं किती प्रश्नांची उत्तरं या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमधली लिहिता आली असती याचा अंदाज डेफिनेटली घेता येऊ शकतो। त्यानंतर आपण आता थेट विषयाकडे जाऊयात। पेपर क्रमांक 1 राज्यशास्त्र, ज्याच्यामध्ये एकूण 8 प्रश्न आहेत। 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्नांचं सिलेक्शन करायचं असतं, हा तपशील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी 2 महत्त्वाच्या गोष्टी मला सुरुवातीला स्पष्ट करायच्या आहेत। त्यातला पहिला जो भाग आहे किंवा पहिला जो मुद्दा आहे, अशा प्रकारे गतवर्षीय प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण का करणं गरजेचं आहे, आणि त्यात आत्ताच नुकतीच म्हणजे रविवारी वैकल्पिक विषयाचा पेपर पार पडलेला आहे, तर या चर्चेचा काय फायदा आपल्याला आहे। तर मला असं वाटते की जे विद्यार्थी ऑलरेडी या परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्याचा भाग म्हणून त्यांनी राज्यशास्त्राची तयारी केलेली आहे, तर त्यांच्यासाठी 2025चा पेपर आणि त्याच्यावरची आजची चर्चा या अर्थानं महत्त्वाची आहे की तुम्ही आत्तापर्यंत जो काही अभ्यास राज्यशास्त्राचा केलेला आहे, तर त्या अभ्यासाचा पुरेसेपणा किंवा अपुरेपणा हे तुम्हाला तपासता येईल। म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिता येतील का, त्या प्रकारचा अभ्यास आपला आत्तापर्यंत झालेला आहे का, आपण जे मटेरियल वापरतो आहोत म्हणजे संदर्भ साहित्य, तर ते पुरेसं आहे का, ॲडिक्वेट आहे का, हे तुम्हाला पाहता येतं। आणि तुमच्या तयारीचा जो काही रोख किंवा दिशा आहे तर ती योग्य आहे का याचीही तपासणी तुम्हाला अशा प्रकारच्या PYQ ॲनालिसिसच्या माध्यमातून करता येऊ शकतं। आणि अर्थात दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे की या ॲनालिसिसच्या आधारे इथून पुढची जी आपली तयारी आहे तर ती तयारी आपल्याला योग्य दिशेने कसं ठेवता येईल, नेता येईल याचाही तुम्हाला अंदाज घेता येऊ शकतो। आणि जे काही तुमच्या तयारीतले आत्तापर्यंतचे
कच्चे दुवे तुम्हाला लक्षात येतील, त्याच्यावर मात करण्यासाठी योग्य त्या सुधारणा तुम्हाला डेफिनेटली करता येऊ शकतील. हा पहिला भाग. दुसरा, अर्थात मी आज या सगळ्या प्रश्नांची चर्चा करत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी काही इथे देणार नाहीये, कारण 2-3 दिवसानंतर याची नमुना उत्तरासकट सगळी सविस्तर चर्चा, म्हणजे दर दिवशी एक प्रश्न या पद्धतीनं तुम्हाला ते ऐकायला पाहायला मिळेल, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आज मला मुळामध्ये एका बाजूला काय प्रकारचे प्रश्न होते त्याच्याबद्दलची जी कॉमन ऑब्झर्वेशन्स म्हणतो आपण, म्हणजे पेपर हातात पडल्या पडल्या काय फर्स्ट इम्प्रेशन असतं आपलं, म्हणजे त्याविषयक मी बोलणार आहे नंबर 1. आणि अर्थात प्रत्येक प्रश्नामध्ये अपेक्षित काय होतं, मग त्यावरनं आपल्याला आपल्या पुढच्या तयारीची दिशा ठरवायची आहे. सो एकंदर असा विचार केल्यावर तुम्हाला असं लक्षात येईल की हा पेपर गेल्या 5-6 वर्षामधला काही पेपर क्रमांक 1 आहे, तर तो त्या प्रकारचाच पेपर आहे. 1-2 प्रश्न जर सोडले तर बाकी प्रश्न सिलॅबसवरती पूर्णपणे आधारित आहेत. सिलॅबसमधलेच काही घटक जशास तसे घेऊन त्यावरती प्रश्न UPSCने विचारलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात घेता येऊ शकतं. त्यामुळे मला नाही असं वाटत की हा पेपर काहीतरी अवघड होता, काहीतरी वेगळ्याच पद्धतीनं प्रश्न विचारले गेलेले होते. ओके, तो तसं ते नाही आहे. म्हणजे सो मी असं म्हणेन की हा नेहमीसारखा आणि चांगला पेपर होता, असं माझं पहिलं निरीक्षण आहे. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की नोन एरियाजवरती, म्हणजे सिलॅबसमध्ये ते एरियाज किंवा टॉपिक्स आहेत त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, पण काही प्रश्न तुम्हाला असे दिसतील की ज्याचा आपण फारसा विचार केलेला नसतो, म्हणजे परिघावरचे, किंवा शक्यतो त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं, फारसं लक्ष दिलं जात नाही. असेही काही प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल मी बोलतोच. म्हणजे विशेषतः त्यांनी इटली आणि जर्मनी या दोन्ही देशातील फॅसीवादामधला फरक काय तो सांगा असं विचारले, किंवा मल्टीकल्चरलिझम, लिबर्टी आणि इक्वॅलिटी यातील संबंधाकडे कसं बघतो, म्हणजे तो दृष्टिकोन कसा त्या संबंधाकडे बघतो, अशा प्रकारचा एक वेगळा प्रश्न विचारला आहे. हा दुसरा भाग आहे. सो असे काही आहेत 3 ते 4 प्रश्न तुम्हाला पेपर क्रमांक 1 मध्ये पाहता येऊ शकतील. तिसरं माझं ऑब्झर्वेशन असं आहे की सिलॅबसमधल्याच ठळक अशा मुद्द्यावरती जरी प्रश्न विचारलेले असले, आणि बहुतांश प्रश्न आहेत म्हणजे, पण त्या प्रश्नामध्ये असं काहीतरी आहे, कदाचित तो ज्याला आपण कीवर्ड म्हणतो, म्हणजे एक्सप्लेन, एक्झामिन, अनालाइज हा एक भाग झाला, पण त्याखेरीज ज्या टॉपिकविषयी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत तर तो प्रश्न विचारत असताना काहीतरी बाब त्याच्यामध्ये आहे. तो वर्ड कुठला आहे, ती संकल्पना कुठली आहे, ते आपण इथं बघूयातच. म्हणजे आणि म्हणून मग त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी स्पष्टीकरण देताना या तिसऱ्या ऑब्झर्वेशनचा उलगडा डेफिनेटली करेल, त्याची काळजी करू नका. आणि शेवटचं जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते हे आहे की बरेचसे प्रश्न तुम्हाला सिलॅबसमधल्याच अर्थात घटकावरती विचारलेले असले तरी काहीतरी त्याच्यामध्ये विशेष अशा प्रकारच्या पैलूवरती त्यांनी फोकस केलेला आहे. सो ही 4 ऑब्झर्वेशन्स तुम्ही लक्षात ठेवा, आणि आपण प्रत्येक प्रश्नाचा अर्थ काय आहे, त्याची दिशा, त्याचा रोख काय आहे आणि आपल्या उत्तराचा रोख काय असायला पाहिजे होता, याची आपण डेफिनेटली चर्चा करूयात. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. मी जसं मगाशी म्हणालो, यातील प्रत्येक प्रश्नाच्या नमुना उत्तरासकट डिटेल डिस्कशनचे व्हिडिओ येणारच आहेत. ते 2-3 दिवसामध्ये येतील, ते तुम्हाला अवेलेबल होतील. आज मी त्याची बेसिक चर्चा, ज्याला असं आपण म्हणूयात की प्रश्न काय होता, त्या प्रश्नाचा अर्थ काय आहे, उत्तरामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, अशा प्रकारच्या मूलभूत चर्चेवरती आपण आज जास्त फोकस करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. त्यातला जो पहिला प्रश्न आहे अर्थातच, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 150 वर्ड्स. हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. एक्सप्लेन द फिलॉसॉफिकल अप्रोच टू द स्टडी ऑफ पॉलिटिकल थिअरी. म्हणजे प्रश्न कशावरती विचारलेला आहे, फिलॉसॉफिकल अप्रोच. मराठीमध्ये त्याला आपण तत्वज्ञानात्मक किंवा तात्विक दृष्टिकोन असं मानतो. कशाविषयीचा दृष्टिकोन आहे तो, अर्थातच पॉलिटिकल थिअरी, म्हणजे राजकीय सिद्धांत. मला याची पूर्ण खात्री आहे की तुम्ही राजकीय सिद्धांताच्या प्रकरणामध्ये पारंपरिक दृष्टिकोन आणि आधुनिक दृष्टिकोन, म्हणजे ट्रेडिशनल अप्रोचेस आणि मॉडर्न अप्रोचेस, या मुख्य घटकांची तयारी करता. त्यातलाच एक जो हा तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन आहे तो पारंपरिक दृष्टिकोनातला एक अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की हा प्रश्न थेट आहे, ओके, आणि प्लेन आणि सिम्पल आहे. बरं, तुम्हाला कीवर्ड बघा काय वापरलेला आहे, एक्सप्लेन करा, म्हणजे स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारच्या थेट विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराची चौकट काय असावी, मला असं वाटतं की हा दृष्टिकोन काय युक्तिवाद करतो, म्हणजे म्हणणं काय, म्हणजे हा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे.
दुसरा, हे दृष्टिकोन मांडणारे कुणी मांडला, म्हणजे कोणते विचारक होते, अभ्यासक होते. तिसरं जे आहे, जे महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला याचं महत्त्व सांगणारा एखादा परिचय लिहिता येतो का? डेफिनेटली. आणि राज्यशास्त्रातलं याचं स्थान काय आहे. म्हणजे एक जनरल फ्रेमवर्क म्हणून अशा प्रकारच्या प्लेन अँड सिम्पल प्रश्नांचं उत्तर लिहित असताना हे घटक जर आपण डोक्यात ठेवले तर डेफिनेटली आपल्याला नेमकं उत्तर लिहायला बरं पडेल. म्हणजे आणि मी ह्याचं थोडक्यात स्पष्टीकरण देतो. म्हणजे तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन, राजकीय सिद्धांत विषय किंवा तात्विक दृष्टिकोन हा पारंपरिक दृष्टिकोनातला सर्वात जुना दृष्टिकोन आहे. प्लेटोनं ज्याची मांडणी केलेली आहे, प्लेटोपासून तुम्हाला 20व्या शतकामध्ये, म्हणजे आधुनिक काळामध्ये 20व्या शतकामध्ये जॉन रॉल्स आणि त्यानंतर अगदी नवाभिजात उदारमतवादी रॉबर्ट नॉर्जे इथंपर्यंतच्या अनेक विश्लेषकांनी, विचारवंतांनी, अभ्यासकांनी हा तात्विक दृष्टिकोन मांडलेला आहे. आता या दृष्टिकोनाचा युक्तिवाद काय, म्हणजे हा दृष्टिकोन आहे काय, तर तो एकंदर राजकीय जीवनाकडे बघत असताना, राजकारणाकडे बघत असताना, म्हणजे त्याचं आकलन करत असताना तत्वांना महत्त्व देतो, मूल्यांना महत्त्व देतो. उदाहरणार्थ प्लेटोनं न्याय नावाच्या मूल्याला महत्त्व दिलं आणि 20व्या शतकामधला जो जॉन रॉल्स नावाचा तत्वचिंतक आहे त्यानं देखील त्याची न्यायाची संकल्पना मांडलेली आहे. सो मूल्यात्मक तात्विक असणं हे या दृष्टिकोनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरी बाब जी आहे, जेव्हा विशिष्ट मूल्य किंवा तत्वांवरती हा दृष्टिकोन फोकस ठेवतो, भर देतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ या दृष्टिकोनाला अपेक्षित आहे. म्हणजे प्लेटोला जर तुम्ही विचारलं किंवा प्लेटोची न्यायाची संकल्पना बघितली तर ती तुम्हाला सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती असते की अंगच्या गुणानुसार काम करणं, फॉलोईंग वन्स ओन व्हर्च्यू. सो स्पष्टता हे तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे, त्याचा तो एक महत्त्वाचा पैलू आहे. याखेरीज ज्याला आपण इथिक्स ऑफ पॉलिटिक्स असं मानतो, म्हणजे पॉलिटिक्सकडे बघत असताना इथिकल दृष्टिकोनातनं, म्हणजे नैतिकतेच्या दृष्टिकोनातनं राजकारणाकडे बघणारा हा दृष्टिकोन आहे. याखेरीज तो काही मूल्यांना महत्त्व देत असल्यामुळं प्राप्त परिस्थितीकडं अत्यंत चिकित्सकपणे, टीकात्मक पद्धतीनं तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन बघतो. तुम्ही प्लेटोचं जर उदाहरण घेतलं पुन्हा एकदा, तर प्लेटोनं तत्कालीन अथेन्समधल्या लोकशाही व्यवस्थेवरती जोरदार टीका केली होती. याखेरीज जे महत्त्वाचं आहे, तर तात्विक दृष्टिकोनाला किंवा तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनाला आदर्श व्यवस्था काय असावी, आदर्श राज्य या बाबीमध्ये इंटरेस्ट आहे, रस आहे. सो असे जे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत तर ते तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनाचे घटक किंवा पैलू म्हणून तुम्ही लिहायला पाहिजे. कुणी मांडला, मी प्लेटोचं नाव घेतलं. आधुनिक काळामध्ये तुम्ही रुसो, त्यानंतर हेगेल, त्याच्यानंतर 20व्या शतकामध्ये मी जसं म्हणालो लेवी स्ट्रॉस आहे, त्याच्यानंतर ओकशॉट आहे, अर्थात जॉन रॉल्स आहे, अर्थात रॉबर्ट नॉजिक आहे. सो अशा रीतीनं महत्त्व काय. आता हा तात्विक दृष्टिकोन राज्यशास्त्रामध्ये राजकीय सिद्धांताचं अध्ययन करत असताना, तो निर्माण करत असताना महत्त्वाचा यासाठी मानला जातो कारण हा काही मूल्यांवरती भर देतो. आणि मूल्यांवरती भर देत असताना जी महत्त्वाची गोष्ट आहे ती ही आहे की या मूल्यांवर आधारितच राजकीय जीवन हे संघटित केलं गेलं पाहिजे. आणि अर्थात दुसऱ्या बाजूला आदर्श व्यवस्था ही व्हिजन ज्याला म्हणतो आपण, तर ही व्हिजन देणारा हा दृष्टिकोन आहे. त्यामुळं तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि त्याच्यामुळंच राज्यशास्त्रामध्ये विशेषतः पारंपरिक दृष्टिकोनाचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या दृष्टिकोनामध्ये मध्यवर्ती स्थान असणारा हा दृष्टिकोन आहे. इथं तुम्ही टीकात्मक मुद्दा लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण कीवर्ड बघा, एक्सप्लेन द फिलॉसॉफिकल अप्रोच टू द स्टडी ऑफ पॉलिटिकल थिअरी. अत्यंत नेमकेपणानं तुम्ही भाग 1 जर आपलं नमुना उत्तरांचं पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये मी या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलेलं होतं, तुम्ही ते पाहू शकता. आपण जाऊयात पुढं. आता दुसरी जी शॉर्ट नोट आहे ती बघा, राईट अ नोट ऑन द रिलेशन बिटवीन इक्वॅलिटी अँड लिबर्टी, ओके, फ्रॉम द मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्ह. समता आणि स्वातंत्र्य या दोन संकल्पनांमधील संबंध. ओके, आता जनरली तुम्हालाही याची कल्पना आहे की स्वातंत्र्य समता संकल्पनेच्या संबंधाबद्दल आपण उदारमतवादाची चर्चा करत असताना काय त्याचं ॲनालिसिस काय आहे, काय प्रकारे ते संबंध बघितले गेलेले आहेत हे पाहत असतो. म्हणजे सो उदारमतवादात, आणि हे तुम्हाला चांगलं माहिती आहे की उदारमतवाद, विशेषतः अभिजात उदारमतवाद, स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव अशी स्वातंत्र्याची नकारात्मक संकल्पना मांडतो. आणि समतेची संकल्पना मांडत असताना तो औपचारिक समतेच्या पलीकडं जात नाही. म्हणजे हा एक भाग झाला. पण जेव्हा तुम्ही समतेची व्याख्या किंवा समतेचा अर्थ भरीव समता
आणि त्यासाठी वितरणाची जेव्हा तुम्ही मागणी करता तेव्हा उदारमतवादी दृष्टिकोनाच्या चष्म्यातनं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा या दोन संकल्पनांमध्ये संघर्षात्मक संबंध हे पुढे येतात. म्हणजे सो अशा रीतीनं जनरली स्वातंत्र्य समता या संकल्पनांच्या संबंधाची चर्चा जेव्हा आपण उदारमतवादी चष्म्यातनं करतो तर तेव्हा स्वातंत्र्याचा तुम्ही अर्थ काय घेता. नकारात्मक अर्थ घेत असाल तर संबंध नकारात्मक आहेत, पण स्वातंत्र्याचा जर तुम्ही भावार्थ घेतला म्हणजे पॉझिटिव्ह नोशन ऑफ लिबर्टी घेतली तर मग अशा पॉझिटिव्ह नोशन ऑफ लिबर्टीचा म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्याचा समता संकल्पनेशी असणारा संबंध हा कॉन्फ्लिक्च्युअल नाही म्हणजे संघर्षात्मक नाही, तर तो कॉम्प्लिमेंटरी म्हणजे परस्पर पूरक होण्याची शक्यताही वाढते. पण अर्थात त्या स्थितीमध्ये तुम्ही समतेचा अर्थ काय लावता ती देखील बाब महत्त्वाची ठरते. सो स्वातंत्र्याचा अर्थ काय, समतेचा अर्थ काय. सो हा अर्थाचा जो निर्धारक घटक आहे या दोन्हीच्या संबंधांना प्रभावित करणारा हा आपल्याला माहिती असला पाहिजे. मी फक्त एकच छोटं स्पष्टीकरण त्या बाबतीमध्ये देतो आणि अर्थात हे मी उदारमतवादी चष्म्यातनं सांगितलेलं आहे. पण प्रश्नात तुम्हाला काय विचारलेलं आहे, मल्टी कल्चरल पर्स्पेक्टिव्ह, मराठीमध्ये त्याला बहु सांस्कृतिक वादी दृष्टिकोनातनं तुम्हाला त्याकडे बघायचं आहे. बहुसांस्कृतिक वाद हा 20व्या शतकामध्ये विशेषतः दुसरा जो हाफ आहे त्याचा सेकंड हाफ ऑफ 20th सेंचुरी या काळामध्ये उदयाला आलेला एक अत्यंत महत्त्वाचा वैचारिक प्रवाह आहे आणि तो मुळामध्येच उदारमतवादाची चिकित्सा करत उदारमतवादाला चिकित्सक प्रतिसाद देत हा उदयाला आलेला विचार आहे. काय त्याचं वैशिष्ट्य आहे. सो बहुसांस्कृतिक वाद जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की बहुसांस्कृतिक वाद इंग्रजीमध्ये मी तुम्हाला आधी सांगतो की पॉलिटिक्स ऑफ इक्वल सिटिझनशिप ओके अँड पॉलिटिक्स ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे अशा प्रकारचं जे उदारमतवादी चौकटीतला जो काही विचार प्रवाह आहे किंवा दृष्टिकोन आहे त्याला तो नाकारतो. आणि बहुसांस्कृतिक वादाचं म्हणणं असं आहे की कोणताही या पृथ्वी तलावरचा जो मानवी समाज आहे तो एकाच संस्कृतीनं बनलेला नाही, तर मानवी समाज हे प्राया बहुसांस्कृतिक स्वरूपाचेच असतात. म्हणजे एका समाजाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती, वेगवेगळे गट असतात, वेगवेगळे समूह असतात आणि त्यांच्या संस्कृती या वेगवेगळ्या असतात. आता उदारमतवादातलं एकच तत्व जर तुम्ही बघितलं, मी तेवढंच छोटंसं स्पष्टीकरण देतो. उदारमतवाद व्यक्तीकडे कसा बघतो तर व्यक्ती ही स्वयंभू आहे, हे उदारमतवादी आकलन आहे. ओके, उदारमतवाद. मात्र मल्टीकल्चरलिझम बहुसांस्कृतिक वाद या आकलनाला नाकारतो आणि बहुसांस्कृतिक वादाचं म्हणणं काय आहे की व्यक्ती ही स्वयंभू नसते, तर व्यक्तीच्या विकासामध्ये, व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये ती ज्या गटाचा समूहाचा भाग आहे त्या गटाच्या समूहाच्या संस्कृतीचा प्रभाव असतो, परिणाम पडत असतो. म्हणजे सो इथंच तुम्हाला असं लक्षात येईल की व्यक्तिविषयक आकलन वेगळं आहे, स्वातंत्र्यविषयक आकलन वेगळं आहे आणि समतेकडे बघताना देखील हा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीनं बघतो. म्हणजे थोडक्यात समाजामध्ये, मानवी समाजामध्ये अनेक संस्कृती अस्तित्वात आहेत. एकाच समाजाबद्दल बोलतोय आपण, भिन्न भिन्न समाजाबद्दल बोलत नाही. म्हणजे आपण भारताचं जर उदाहरण घेतलं, अमेरिकेचं जर घेतलं तर ते एकाच समाजाबद्दल बहुसांस्कृतिक वाद म्हणतोय. सो समाजाअंतर्गत जर अनेक संस्कृती असतील, एक बहुसंख्याक असेल, अल्पसंख्याकांची असेल आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला बहुसंख्याक ज्याला मानलं जातो अदरवाईज, त्या बहुसंख्याक समाजाच्या पोटात देखील तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपसंस्कृती बघायला मिळतात आणि त्या संस्कृतीचं जर व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये योगदान असेल, प्रभाव असेल, तर त्याला मान्यता देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॉलिटिक्स ऑफ रेकग्निशन. सो बहुसांस्कृतिक वादाचं म्हणणं असं आहे की ही जी काही व्यक्तीचं, गटाचं, समूहाचं भिन्नत्व ठरवणारी जी संस्कृती आहे, वेगळेपण आहे, त्याला मान्यता ही राज्यव्यवस्थेनं, राज्यघटनेनं दिली पाहिजे. सो या चष्म्यातनं मग तुम्ही हा स्वातंत्र्याबद्दल निश्चितच उदारमतवादी पद्धतीनं बघत नाही, समतेकडे देखील तो उदारमतवादी पद्धतीनं बघत नाही. याखेरीज वेगळ्या प्रकारची मूल्य बहुसांस्कृतिक वाद म्हणजे ज्याला महत्त्वाचं आहे रूटेडनेस, म्हणजे तुम्ही तुमच्या समूहामध्ये रूटेड आहात, म्हणजे त्या समूहाशी घट्टपणे तुमची नाळ आहे. अर्थात उदारमतवाद व्यक्तीकडे बघत असताना तसं बघत नाही. सो अशा रीतीनं तुम्हाला मुळात बहुसांस्कृतिक वाद केव्हा उदयाला आला, का उदयाला आला, त्याचा गाभा काय आहे हे जर का माहिती असेल तर भलेही UPSCनं वेगळ्या पद्धतीनं हा थोडासा ज्याला मी सुरुवातीच्या ऑब्झर्वेशन्समध्ये म्हणालो की ज्याचा फारसा आपण विचार करत नाही, वेगळेपणाने विचार करत नाही, पण UPSCनं बरोबर आपल्याला
ज्याला आपण सोप्या याच्यामध्ये म्हणूयात की खंडितच पकडलेलं आहे, ट्रॅपमध्ये पकडलेलं आहे, तिथं वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे आपण. ओके, सो अशा प्रश्नांमध्ये ज्या पर्स्पेक्टिव्हमधनं या रिलेशनशिपकडे बघायचं आहे, तो पर्स्पेक्टिव्ह म्हणजे बहुसांस्कृतिक वाद आपल्याला माहिती असेल तर त्याचं उत्तर लिहिणं हे सोपं जातं. आपण पुढे जाऊया. एक्सप्लेन मॅकफर्सन्स व्ह्यूज ऑन पॉवर. म्हणजे हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आपल्या भाग 1 मध्ये तुम्ही त्याचं उत्तर डेफिनेटली बघू शकता आणि तुम्ही अभ्यास करत असताना ते केलेलं आहे. प्रश्न काय आहे? सत्ता विषयक CB मॅकफर्सन याचं म्हणणं काय आहे? मला याची खात्री आहे की तुम्ही सत्ता संकल्पनेचा अभ्यास करत असताना सत्तेचं जे मुख्य प्रवाही आकलन आहे, ज्याला जनरली उदारमतवादी प्रचलित आकलन असं म्हटलं तर कोणाची तरी कोणावरील सत्ता म्हणजे पॉवर ओव्हर या पद्धतीने केलं जातं. पण मॅकफर्सननं सत्ता दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीने मांडला, ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह व्ह्यू ऑफ पॉवर असं म्हटलेलं आहे, रचनात्मक दृष्टिकोन, की जो पॉवर ओव्हर नाही तर पॉवर टू म्हणजे अशा पद्धतीने तो सत्तेचा अर्थ लावतो. म्हणजे जे सत्ताहीन आहेत, म्हणजे जे सर्वसामान्य लोक आहेत, तर त्या लोकांना सत्ता देणं म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण. म्हणजे रचनात्मक दृष्टिकोनामध्ये सत्तेकडे पाहत असताना पॉवर ओव्हर या पद्धतीनं पाहिलं गेलेलं नाहीये, तर पॉवर टू. आता जेव्हा आपण पॉवर टू असं म्हणतोय तर एम्पॉवरमेंट म्हणजे सक्षमीकरण. जे दुर्बल आहेत, ओके, त्यांचं सक्षमीकरण करणं, आणि ते सक्षमीकरण करत असताना आपण पॉवरविषयी बोलत असल्यामुळं पॉवर त्यांच्यापर्यंत गेली म्हणजे डिसेंट्रलाइज व्हायला पाहिजे. मॅकफर्सननं ह्याची कल्पना तुम्हा सर्वांना असेल की एकंदर उदारमतवादी परंपरेवरती टीका केलेली आहे आणि त्यात ही भांडवली व्यवस्थेची जोरदार चिकित्सा केली. आणि ती चिकित्सा करताना तो असं मानतो की या उदारमतवादी परंपरेमध्ये आणि भांडवलशाहीमध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या सत्ता बघायला मिळतात. एक एक्स्ट्रॅक्टिव्ह म्हणजे शोषणात्मक सत्ता आणि दुसऱ्या बाजूला डेव्हलपमेंटल म्हणजे विकासात्मक सत्ता. अर्थात भांडवलशाहीमध्ये या दोन्ही प्रकारच्या सत्ता एकाच वर्गाकडे असतात, तो म्हणजे भांडवलदार वर्ग. कामगार वर्गाकडे मात्र यातली कोणतीही सत्ता असत नाही, रादर ते भांडवलशाहीतील शोषणाचे बळी ठरतात. या वास्तवाला पाहून मॅकफर्सननं अत्यंत चिकित्सकपणे सत्तेचीच पुनर्मांडणी केली आणि पॉवर टू या प्रकारे त्यानं सत्तेचा अर्थ सांगितलेला आहे. याखेरीज तुम्ही हॅना अरेंट आणि महात्मा गांधी हे देखील या सत्ताविषयक रचनात्मक दृष्टिकोनाचे भाग आहेत, हे तुम्ही पाहिलं असेल. मला असं वाटतं की हा अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण मी थोडक्यात त्याचा खुलासा केलेला आहे. जेव्हा तुम्ही मॅकफर्सन सत्तेबद्दल काय म्हणतो तर त्याच्यामध्ये तो सक्षमीकरणाबद्दल बोलतोय, विकेंद्रीकरणाबद्दल बोलतोय, ज्यांच्याकडं रिसोर्सेस नाहीत त्यांच्या प्रगतीचा, त्यांच्या विकासाचा तो विचार करतोय. असे जे वेगवेगळे पैलू आहेत ते पैलू तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये अत्यंत नेमकेपणानं समाविष्ट करणं हे अपेक्षित आहे. पुढे जाऊयात आपण. हा जो महत्त्वाचा भाग होता, मेन्शन द डिफरन्स बिटवीन इटालियन अँड जर्मन ब्रँड्स ऑफ फॅसिझम. हा असा एक प्रश्न आहे की ज्याचा जनरली विचार केला जात नाही. सो फॅसिझम, नाझिझम ह्या एकच विचारधारा आहेत असंही मत आहे आणि असं मानलं जातं जनरली, पण त्यातल्या फरकावरती फारसा विचार केला जात नाही. आणि बरोबर UPSCनं इटालियन आणि जर्मन ब्रँड ऑफ फॅसिझम याच्यातला फरक तुम्हाला विचारलेला आहे. मला असं वाटतं की नंबर 1 वंशवाद. नाझी म्हणजे जर्मन ब्रँड ऑफ फॅसिझम, ओके, नाझीवाद ज्याला म्हणतो आपण, हिटलरच्या नेतृत्वाखाली जिथं आला, तर तिथं वंशवाद हा त्याच्या विचाराचा, त्याच्या राजवटीचा मूलभूत आधार, पायाभूत आधार होता. तसा आधार तुम्हाला इटालियन फॅसिझममध्ये बघायला मिळत नाही. अर्थात इटालियन फॅसिझमनं नंतरच्या कालखंडामध्ये तो स्वीकारलेला आहे, पण सुरुवातीपासून ज्याला म्हणूयात आपण वंशवाद. आणि इथं तुम्ही जर इथं जर्मन लिहून ठेवतो, आर्य वंशाचं श्रेष्ठत्व, हे तुम्ही सर्वांनी वाचलं असणार म्हणजे, ओके, हे हिटलर त्याच्यावरती बिलीव्ह करतो. दुसरी जी गोष्ट आहे ज्यू विरोध, यातूनच तो येतो, ओके. सो शुद्ध आणि अशुद्ध वंश, त्याच्यानंतर या ज्यू समुदायाला टार्गेट करणं, तर हे नाझी म्हणजे कुठला जर्मन फॅसिझम जो आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणून तुम्हाला बघता येतं. त्याखेरीज तुम्हाला ज्याला महामंडळात्मक राज्य असं म्हटलंय म्हणजे कॉर्पोरेटिझम, आता अर्थात
महामंडळात्मक राज्याबद्दल तुम्हाला असं दिसेल की इटालियन फॅसिझम हा त्यासाठी ओळखला जातो. ओके, मी त्याला स्टार मार्क करतो कारण हे इटालियन फॅसिझमचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा तुम्ही जर्मन फॅसिझममध्ये बघता तर समाजवादाकडे झुकलेली म्हणजे राज्याचं नियंत्रण असणाऱ्या काही धोरणांचा स्वीकार हा जर्मन फॅसिझममध्ये केला होता, पण ते त्याचं काही खास वैशिष्ट्य नाही आहे. त्याच्यापेक्षा अत्यंत स्पष्टपणे महामंडळात्मक राज्य ज्याला म्हटलं जातं तर ती कल्पना तुम्हाला इटालियन फॅसिझममध्ये बघायला मिळते. म्हणजे सो असे 4-5 तुम्हाला मॉडेल आन्सरमध्ये त्यातले सगळे तपशील मिळणार आहेत. पण आता अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपण आपल्या सिलेबसचा पडताळा पुन्हा घेत असताना, त्याचा रिव्ह्यू घेत असताना असे चॅप्टरमध्ये फरकाचे मुद्दे आपल्याला शोधता येतात का, ही बाब तुम्ही निश्चितपणे बघायला पाहिजे. आपण पुढचा प्रश्न बघूयात. एक्सप्लेन ब्रीफली द इलीट थिअरी ऑफ डेमोक्रेसी. खरं तर हा अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड अशा प्रकारचा प्रश्न आहे. मराठीमध्ये अभिजन सिद्धांत आणि अर्थात कशाचा विचारलेला आहे, लोकशाही विषयक विचारलेला आहे किंवा लोकशाहीचा. याची मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी लोकशाहीचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत, लोकशाहीची अभिजात संकल्पना, त्यानंतर उदारमतवादी लोकशाही आणि मग सिद्धांत सुरू होतात, अभिजनवादी सिद्धांत किंवा अभिजन सिद्धांत, त्याच्यानंतर बहुल अभिजनवाद, त्याच्यानंतर गट सिद्धांत, इथंपासून ते वेगवेगळ्या प्रकारचे इव्हन CB मॅकफर्सनचा मूलग्राही लोकशाहीविषयक सिद्धांत आहे. त्याखेरीज ज्याला डेलिब्रेटिव्ह चर्चात्मक किंवा विमर्शात्मक लोकशाहीचा सिद्धांत आहे, ते सहभागात्मक लोकशाहीची संकल्पना, तेही प्रारूप म्हणून ओळखलं जातं. अशा वेगवेगळ्या सिद्धांताचा तुम्ही अभ्यास जरूर केलेला असणार. आता प्रश्न काय विचारले, स्ट्रेट फॉरवर्ड, इलीट थिअरी ऑफ डेमोक्रेसी. सो पुन्हा ती फ्रेमवर्क तुम्ही अशा प्रकारच्या थेट प्रश्नाला तुम्ही लक्षात ठेवू शकता की या सिद्धांताचं म्हणणं काय आहे, म्हणजे प्रतिपादन काय आहे. त्याच्यानंतर तो दुसरा म्हणजे विचारवंत कुणी, म्हणजे कुणी मांडलेलं आहे, विचारवंत कोण आहेत, अभ्यासक कोण आहेत, नंबर 2. नंबर 3, आता हा याच्याशी संबंधित मुद्दा आहे. म्हणजे इथं जर तुम्ही फक्त त्याचा गाभा सांगितला की अभिजनवादी सिद्धांत असा युक्तिवाद मांडतो की लोकशाहीमध्ये सत्ता ही लोकांच्या हाती नसते तर अभिजनांच्या हाती असते आणि जे त्या समाजातले, त्या व्यवस्थेतले अत्यंत अल्प श्रेष्ठस्थानी बसलेले, ज्याला मराठीमध्ये दुसरा एक शब्दप्रयोग आहे श्रेष्ठीजन असं म्हटलेलं आहे, हा मूळ युक्तिवाद आहे. ते कायचं उत्तर दिलं, कुणी मांडला, ह्याच्यामध्ये मोस्का आहे, परेटो आहे, सी राईट्स मिल आहे, अशा वेगवेगळ्या विचारवंतांचा समावेश आपण करू शकतो. आता यात तुम्ही मिनिमम 3 ते 4 विचारवंतांनी अभिजनवादी सिद्धांताची मांडणी करत असताना जो युक्तिवाद दिलेला आहे. ओके, मोस्का काय म्हणतो, परेटो काय म्हणतो, सी राईट मिल्स काय म्हणतो, तर यांच्या प्रतिपादनातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो मुद्दा तुम्ही घ्यायला पाहिजे. किंवा रॉबर्ट मिचेल्स आहे, आयन लॉ ऑफ ऑलिगार्की, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय पक्षांचा तौलनिक अभ्यास केला आणि तो असं मानतो की राजकीय पक्ष कुठल्याही विचारधारेचा असो किंवा कुठल्याही राज्यव्यवस्थेतला असो, त्या राजकीय पक्षामध्ये सत्तासूत्र ही काही थोडक्या लोकांच्या, म्हणजे ज्याला तुम्ही श्रेष्ठीजन असं मानता, हायकमांड आजच्या भाषेमध्ये म्हणूयात, तर त्यांच्या हातामध्येच ती सत्ता एकवटलेली असते. आयन लॉ ऑफ ऑलिगार्की म्हणजे अल्पजनशाहीचा पोलादी नियम म्हणून तो ओळखला जातो. सो इथं तुम्हाला तपशील काही महत्त्वाचे तपशील म्हणजे मोघम तुम्ही लिहिता कामा नये. म्हणजे नेमकेपणा जर तुमच्या उत्तराला न्यायचा असेल तर तो तपशील, प्रत्येक विचारवंताचा युक्तिवाद जो आहे तर तो युक्तिवाद इतक्या तपशीलवारपणे अशा प्रकारची तयारी केली जात नाही. पण मला असं वाटते की तुम्ही ह्या प्रश्नातनं क्लू घेऊन अशा प्रकारचे जितके तुम्हाला प्रश्न तयार करता येतील ते तुम्ही केले पाहिजेत. सो असे एक्सप्लेनच आहे, त्यामुळे ह्याची पुन्हा चिकित्सा, याच्यावरती टीका, या प्रकारच्या बाबी तुम्ही सांगणं काही गरजेचं नाही. अर्थात एक्सप्लेन करताना कन्क्लूड जेव्हा तुम्ही कराल तर हा केव्हा उदयाला आला आणि का उदयाला आला, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या उत्तराचं कन्क्लुजन डेफिनेटली करू शकता. तर अशा रीतीनं हा जो पहिला 5 टिपांचा प्रश्न आहे त्यातले जर 2 सोडले, म्हणजे एका बाजूला बहुसांस्कृतिक वाद समता स्वातंत्र्य संबंधाकडे कसं बघतो आणि मगाशी आपण ज्याची चर्चा केलेली आहे की इटलीतला फॅसिवाद आणि जर्मनीतला फॅसिवाद याच्यामध्ये फरक काय आहे, हे 2 प्रश्न अर्थात तुमची कसोटी बघणारे होते. बाकी तिन्हीच्या तिन्ही प्रश्न हे सोपे होते. आता आपण प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊयात. व्हॉट इज द मार्क्सिस्ट अँड लिबरल अप्रोच टुवर्ड्स द स्टेट? Okay. Marxist and liberal approach towards state.
राज्यविषयक दृष्टिकोन आहे आणि कुणाचे विचारलेले आहेत, तर एका बाजूला आहे सुरुवातच प्रश्नामध्ये मार्क्सवादी आणि दुसऱ्या बाजूला आहे उदारमतवादी. सॉरी, येस. खरं तर प्रश्नातला एक भाग म्हणजे सुरुवातीचा भाग, या दोन्ही आयडियॉलॉजी विचारधारा राज्यविषयक काय दृष्टिकोन मांडतात असा आहे. पण पुढचा जो भाग प्रश्नाचा आहे तो काळजीपूर्वक तुम्ही वाचला पाहिजे, कारण त्याच्यावरती प्रश्नाचा फोकस आहे. ऑन व्हॉट ग्राउंड्स द थिअरिटिकल डिफरन्सेस बिटवीन द टू ओके आर प्रिमाइज्ड. आता हा जो दुसरा भाग आहे या दोन्हीतला सोपं करूया त्याला आपण मराठीमध्ये. जो राज्याकडं बघण्यात येईल जो सैद्धांतिक फरक आहे, तर तो फरक काय म्हटले त्यांनी, ऑन व्हॉट ग्राउंड्स द थिअरिटिकल डिफरन्सेस बिटवीन देम आर प्रिमाइज्ड. म्हणजे हा जो सैद्धांतिक फरक आहे तर तो कोणत्या गृहीतकावर आधारित आहे. म्हणजे प्रश्न किती काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. तुम्ही जर आनंदाच्या भरात असा त्याचा अर्थ लावला की चला राज्यविषयक प्रश्न विचारलेला आहे आणि दोन मुख्य विचारधारा राज्याकडे कसं बघतात हे विचारलेलं आहे आणि तुम्ही तपशिलाने अत्यंत डिटेलमध्ये, आणि हा 20 मार्कांसाठीचा प्रश्न म्हणजे मोठा प्रश्न आहे, तेवढं जर तुम्ही लिहिलं तर तुम्ही प्रश्नाचा जो गाभा आहे, जो दुसऱ्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक म्हणून ऑन व्हॉट ग्राउंड म्हणून तो विचारलेला आहे, तो तुम्ही मिस केलेला आहे, त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणून मग प्रश्न काळजीपूर्वक वाचणे हे गरजेचं आहे. मी अगदी थोडक्यामध्ये याचं स्पष्टीकरण देतो. उदारमतवाद राज्याकडे पाहत असताना असं म्हणतो की राज्य ही मानवनिर्मित संस्था आहे. मानवानं आपल्या नैसर्गिक हक्काच्या रक्षणासाठी राज्याची निर्मिती केली आणि राज्याला समाजामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं मुख्य काम जबाबदारी सोपवलं जातं. आणि हे जे राज्य आहे तर हे राज्य कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी निर्माण केलेलं आहे. याचाच अर्थ राज्य हे निपक्षपाती काम करणारी संस्था आहे. ह्यातनं तुम्हाला उदारमतवादी राज्यविषयक दृष्टिकोन, मी त्यातले फक्त कळीचे मुद्दे सांगितले. बऱ्याच दुसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही मार्क्सवाद, म्हणजे मी आधी उदारमतवाद सांगितलं प्रश्नात, ते आधी विचारलेलं आहे मार्क्सवाद, पण तुम्ही जर कालक्रम बघितला तर आधी उदारमतवाद मग मार्क्सवाद. आणि मार्क्सवाद असं मानतो की राज्य नावाची संस्था ही स्वाभाविक किंवा नैसर्गिक संस्था नाही आहे, तर ती मानवी इतिहासामध्ये, मानवी समाजामध्ये इतिहासाच्या विशिष्ट टप्प्यावरती निर्माण केलेली संस्था आहे, जेव्हा समाजामध्ये खाजगी मालमत्तेची संस्था उदयाला आली. हा पहिला भाग उदयाबद्दल तो म्हणतो. दुसरी बाब मार्क्सवाद असं मानतो की राज्य मानवी समाजाच्या पायाभूत मानल्या गेलेल्या किंवा असणाऱ्या पायाचा भाग नाही आहे, तर त्या पायावर उभं राहणाऱ्या विकास पावणाऱ्या सुपरस्ट्रक्चर म्हणजे इमल्याचा भाग आहे. सो राज्य हे इमल्याचा भाग आहे, म्हणजे ती मूलभूत संस्था नाही आहे, हा दुसरा भाग. आणि तिसरं जे अत्यंत ठळकपणे मार्क्स मानतो की राज्यसंस्था ही तटस्थपणे काम करणारी, पंचाप्रमाणे काम करणारी लोकसंस्था नाही आहे, तर रादर ती वर्गीय संस्था आहे. हे तुम्ही अनेक वेळेला वाचलं असणार की आहेरे वर्गाच्या हातातील नाहेरे वर्गाचं शोषण करणारी ती संस्था आहे, म्हणून ती शोषणात्मक आहे वगैरे वगैरे वगैरे. आता हा मुख्य गाभा, हे थोडक्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही दृष्टिकोन राज्याविषयक काय म्हणतात ते मांडायचं आहे. पण हा जो दोन्हीमधला फरक आहे, म्हणजे एक दृष्टिकोन राज्याला मानतो तटस्थ म्हणजे उदारमतवादी, आणि मार्क्स मात्र त्याला क्लास एजन्सी असं मानतो, म्हणजे वर्गीय संस्था असं मानतो. हा जो मूलभूत फरक आहे, मी जस्ट एक फरक सांगितला, तर तो हा सैद्धांतिक फरक कोणत्या गृहीतकावरती आधारित आहे. मला असं वाटतं की मी थोडेसे काही मुद्दे इथं लिहितो की दोन्हीही विचारधारा मानवाबद्दल आकलन काय म्हणतात. सॉरी, थोडंसं रिफ्रेम करूयात हे, म्हणजे त्यांचं मानवविषयक आकलन काय आहे. तर उदारमतवाद मानवाला विवेकी व्यक्ती मानतो आणि स्वयंभू मानतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मार्क्सवाद मात्र व्यक्तीला स्वयंभू मानत नाही, म्हणजे इतरांशी संबंधच नाही, समुदाय नावाची गोष्ट ही दुय्यम असते, अशा प्रकारे मार्क्स विचार मांडत नाही. रादर मानवाला तो सामाजिक प्राणी मानतो. आता हे जे गृहीतक आहे की मानवाकडं उदारमतवाद कसा बघतो आणि मार्क्सवाद कसा बघतो. आता दुसरं, तुम्ही जर समाज विषयक त्यांचं गृहीतक काय आहे,
तर मार्क्सचं फेमस कोट तुम्हाला कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमधलं माहितीच आहे की आजपर्यंतचा मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा आहे. सो तो भौतिक दृष्टिकोनातून समाजाचं आकलन करतो आणि वर्ग संघर्ष हे समाजाचं, मानवी समाजाचं वैशिष्ट्य आहे, मध्यवर्ती वैशिष्ट्य असं मार्क्सने सांगितलेलं आहे. पण उदारमतवाद मात्र समाजाकडे वेगळ्या पद्धतीनं बघतो. मुळात उदारमतवादाच्या मते समाज ही मूलतः किंवा अंगभूतदृष्ट्या अस्तित्वात असलेली आणि निराळं स्वतःचं अस्तित्व आहे अशी संस्थाच नाही असं मानतो. म्हणजे उदारमतवादामध्ये व्यक्तीला अनन्य महत्त्व आहे आणि अशा जेव्हा विवेकी व्यक्ती एकत्र येतात आणि त्यातनं जो गट आणि समूह निर्माण होतो त्याला समाज असं म्हटलंय. म्हणजे समाजाला स्वतःचं इंट्रिन्सिक ज्याला म्हणतो आपण, म्हणजे मूलभूत अंगभूत अशा प्रकारचं अस्तित्व उदारमतवादी दृष्टिकोनातनं नाही आहे. म्हणजे सो अशा प्रकारे तुम्हाला ही जी मूलभूत गृहीतकं आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जर तिसरं बघितलं तर संपत्ती. आता ह्या संपत्तीबद्दल जस्ट आपण रिराईट करूयात. ओके, आता हे अत्यंत विस्ताराने मांडता येईल, ते पुढं तुम्हाला मॉडेल आन्सरमध्ये मिळेल, तुम्ही काळजी करू नका. मुद्दा काय आहे आता, श्रम. जॉन लॉक हा जो उदारमतवादाचा जनक आहे त्यानं संपत्तीचा श्रम सिद्धांत सांगितला. सो संपत्ती ही त्यानं सांगितल्याप्रमाणे 3 नैसर्गिक हक्कापैकी एक आहे की जी करारानंतर देखील शाबूत ठेवली जाते. आणि त्याचं समर्थन करत असताना जॉन लॉक असं मानतो की व्यक्ती जेव्हा निसर्गातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालामध्ये आपलं श्रम मिसळते आणि त्यातून जे उत्पादित करते त्या उत्पादनावरती त्या व्यक्तीचंच संपूर्ण नियंत्रण आणि मालकी असते. बऱ्याच मार्क्स मात्र श्रमाकडे बघत असताना, श्रम हा उत्पादनातला जो नितांत महत्त्वाचा घटक आहे, तेव्हा मार्क्स असं मानतो की हे व्यक्तीचे, सुट्या व्यक्तीचं श्रम नाही आहे, तर हे कामगार वर्गाचे श्रम आहे. म्हणजे गुलामगिरीमध्ये गुलाम हा नाहिरे वर्ग आहे, सरंजामशाहीमध्ये कुळ हा नाहिरे वर्ग आहे ज्यांच्याकडे उत्पादन साधनांची मालकी नसते, आणि भांडवलशाहीमध्ये तो कामगार आहे. ओके, सो त्या कामगारांच्या श्रमातनं उत्पादन होतं. श्रम हा उत्पादन प्रक्रियेतला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र भांडवलशाहीमध्ये या कामगार वर्गाला न्याय रास्त असा मोबदला दिला जात नाही. भांडवलशाही रादर त्याचं शोषण करते. आणि हे अतिरिक्त मूल्याची संकल्पना, त्याच्या आधी मार्क्सने जी परात्मभावाची संकल्पना मांडली होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथं मला असं वाटते की प्रश्नातला विषय अवघड नाही आहे, पण प्रश्नामध्ये विशेषतः प्रश्नाचा जो दुसरा भाग आहे जे कोणत्या गृहीतकावर आधारित आहे, त्यामुळं प्रत्येक विचारधारेचं आकलन करत असताना तुम्हाला वरवरचं आकलन करून चालणार नाहीये. ती विचारधारा मानवाविषयी काय म्हणते, समाजाचं संकल्पन तिचं काय आहे, श्रम, संपत्ती, उत्पादन प्रक्रिया याच्याबद्दल ती काय म्हणते, हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे जर का कळले तर मग आपल्याला ह्याचा उलगडा होईल की मार्क्सवाद राज्याकडं चिकित्सक पद्धतीनं बघतो, वर्गीय संस्था म्हणून बघतो, आणि उदारमतवाद मात्र राज्याकडं मानवनिर्मित संस्था आहे, त्याच्या नैसर्गिक हक्काच्या रक्षणासाठी ती केली गेलेली आहे, ती तटस्थ आणि पंचाप्रमाणे काम करणारी संस्था आहे. सो या दोहोंमधला जो आंतरसंबंध आहे अर्थात याच्यावरती फोकस करून तुम्हाला तो स्पष्ट करायचा आहे. सो पुन्हा एकदा मी सांगेन की प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक वाचणं हे नितांत गरजेचं आहे. आपण जाऊयात पुढं. हा एक असा प्रश्न आहे की ज्याला असं आपण मानतो की UPSCनं मुद्दाम जाणीवपूर्वक असा कोपऱ्यातनं शोधलेला आहे, ज्याच्याकडे फारसं लक्ष जात नाही. म्हणजे बघा प्रश्न काय आहे. कार्ल पॉपर ओके प्रेझेंट्स अ डिफेन्स ऑफ द ओपन सोसायटी अगेन्स्ट इट्स एनिमीज. म्हणजे आता प्रश्न कुणावरती आहे, कार्ल पॉपर. तर त्याचं काय विचारलेलं आहे, शत्रूपासून खुल्या समाजाचं डिफेन्स म्हणजे रक्षण म्हणूयात, म्हणजे संरक्षण. मला याची खात्री आहे की जेव्हा तुम्ही विचार प्रणालीची संकल्पना अभ्यासता तेव्हा त्याचे 5 अर्थ आहेत. विचार प्रणाली म्हणजे विचारशास्त्र, विचार प्रणाली म्हणजे भ्रामक जाणीव, विचार प्रणाली म्हणजे वर्ग जाणीव, विचार प्रणाली म्हणजे विचार प्रणाली आणि कल्पितादर्श, आणि 5वा जो पर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोन आहे विचार प्रणाली संबंधी, त्याच्या अर्थासंबंधी, जो कार्ल पॉपर आणि हॅना अरेंट या दोहोंनी मांडलेला आहे, जिथं विचार प्रणालीला सर्वंकषवादी व्यवस्था असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, तर तिथं कार्ल पॉपर त्याच्या पुस्तकाचं, सुप्रसिद्ध पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव काय, त्या पुस्तकाच्या नावावरनं प्रश्न निर्माण केलेला आहे, ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज.
मी या भाग 1 मध्ये त्यावरती प्रश्नांनी उत्तर दिलेलं आहे, तुम्ही ते चेक करू शकता. ओपन सोसायटी, खुला समाज किंवा मुक्त समाज आणि त्याचे शत्रू. आता प्रश्न बघा, खुल्या समाजाचं रक्षण. तर तुम्हाला कार्ल पॉपर कुठल्या समाजाला खुला समाज म्हणतो? तर तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या संकल्पना स्वीकारण्याची जिथं सक्ती केली जात नाही, जबरदस्ती केली जात नाही, तो खुला समाज आहे. म्हणजे थोडक्यात तिथं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही विचार करू शकता, तुम्ही सरकारवर टीका करू शकता, सो चिकित्सेचा देखील त्याच्यामध्ये महत्त्व. म्हणजे तुमच्यावरती एक विशिष्ट अशा प्रकारची मूल्यव्यवस्था, विचार थोपवले जात नाहीत, त्याची सक्ती, त्याची जबरदस्ती, त्यासाठी दमन केलं जात नाही. हे खुल्या समाजाचं मी थोडक्यात सांगितलेलं आहे. आता शत्रू, कुणाकुणाला शत्रू कार्ल पॉपरनं मांडले हे जर का तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये प्लेटोचा पण समावेश आहे, आधुनिक काळामध्ये हेगेलचा समावेश आहे, मार्क्सचा समावेश आहे. आणि मग तो 20व्या शतकामध्ये आल्यानंतर ह्या ज्या काही सर्वंकषवादी राजवटी आहेत, एका बाजूला फॅसी ज्याच्यात मुसोलिनी आणि हिटलर आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला स्टॅलिनच्या नेतृत्वाखालची तेव्हाची सोव्हिएत संघामधली साम्यवादी, हे शत्रू त्यांनी मांडलेले आहे. कारण हे सगळेच्या सगळे एका बाजूला त्यातले विचारवंत आहेत आणि काही लीडर्स आहेत. तर त्यांनी विशिष्ट विचारधारेच्या आधारे साधारणतः दावा असा केला की ते जे विचार मांडतायत, म्हणजे उदाहरणार्थ प्लेटो असेल किंवा हेगेल असेल, हेगेलचा चिदवाद असेल किंवा प्लेटोचा चिदवाद, तर ते म्हणजे या विश्वासंबंधीचं, मानवी अस्तित्वासंबंधीचं अंतिम सत्य आहे, अशा प्रकारे दावा त्या बाबतीमध्ये केला गेलेला होता. आणि त्यात मग वेगळ्या, पर्यायी आणि चिकित्सक विचाराला कुठल्याही प्रकारचा वाव राहत नाही. या कॉन्टेक्स्टमध्ये हा प्रश्न तुम्हाला 15 मार्कांसाठी विचारलेला आहे. म्हणजे त्यामुळे तुम्ही ह्याचं भान ठेवलं पाहिजे की आपण अभ्यास करत असताना त्या त्या प्रकरणामध्ये असे दुर्लक्षित तर काही चॅप्टर्स राहत नाहीत ना. म्हणजे कुठल्या तरी घटकाचा अभ्यास करत असताना असा रेफरन्स येतो. मी जसं म्हणालो की 5 अर्थ आहेत आणि त्यातला एक अर्थ कार्ल पॉपर आणि हॅना अरेंटनी सांगितला आहे. बरोबर UPSCनं त्याच्या पुस्तकाच्या नावावरूनच तुम्हाला प्रश्न फ्रेम केलेला दिसतो. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त काळजी घ्यायला पाहिजे. 2 मधला प्रश्न क्रमांक 2 मधला C बघा, हाही माझ्या मते फार अवघड प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. प्रश्न कुणावरती आहे? रॉल्सवरती आहे. हाऊ रॉल्स यूज द लिबरल अँड इगॅलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह, ओके, टू डेव्हलप हिज कॉन्सेप्ट ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. ही त्याची वितरणात्मक न्यायाची जी संकल्पना आहे, ओके, ही डेव्हलप करण्यासाठी कशाचा त्याने आधार घेतलाय बघा? उदारमतवाद. आणि कुठला? इगॅलिटेरियन म्हणजे समतावादी. म्हणजे बघा, प्रश्न विचारत असताना काय केले बघा, ह्या 2 पर्स्पेक्टिव्हचा म्हणजे पर्स्पेक्टिव्हचा कसा वापर केलेला आहे, कशासाठी? त्याची वितरणात्मक. मला असं वाटते की मी त्याच्या फार तपशिलात जाणार नाही. रॉल्सचा जो न्यायाचा सिद्धांत आहे त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. पण ते स्पष्टीकरण देत असताना प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तो लिबरल आणि इगॅलिटेरियन, उदारमतवादी आणि समतावादी, या दोन्हीही परिप्रेक्ष्यांचा तो आधार घेतोय. ओके, सोपं जर करायचं असेल तर तुम्हाला उदारमतवादातलं तो स्वातंत्र्य डेफिनेटली विचारात घेतोय, ओके, व्यक्तीची प्रतिष्ठा, नो डाऊट अबाउट दॅट, आणि इथं तो समतेचा विचार करतोय. आणि तुम्ही जर त्याच्या न्याय तत्वातली जी 2 तत्वं आहेत, मला याची पूर्ण खात्री आहे की तुम्हाला सर्वांना माहिती असेल. पहिलं आहे व्यापक विस्तृत असं सर्वांना स्वातंत्र्य आहे, म्हणजे ओके, हे पहिलं आहे म्हणजे स्वातंत्र्याचं, तिथं मी लिहिलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे डिफरन्स प्रिन्सिपल, इंग्रजीमध्ये असं म्हटले, त्याला भेदाचं तत्व म्हटले. आणि त्या भेदाच्या तत्वामध्ये पुन्हा 2 उपतत्व आहेत, म्हणजे की जी सार्वजनिक पदं आहेत त्याला इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधीची समानता हे तत्व लागू केलेलं आहे. आणि कोणत्याही भेदभावाचं धोरण हे तेव्हाच समर्थनीय ठरवलं जाईल जेव्हा ते भेदभावाचं धोरण म्हणजे समतेपासून दूर जाणारं भेदभावाचं धोरण समाजातील सर्वात तळाशी असणाऱ्या वंचित, दुर्लक्षित घटकांना लाभ देणारं ठरेल. त्याला इंग्रजीमध्ये बेनिफिट्स द डिसएडव्हान्टेज सेक्शन ऑफ द सोसायटी असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ भारतातील आरक्षण धोरण म्हणजे ओके, आता आरक्षण धोरण औपचारिक अर्थानं पाहता समतेपासून दूर जाणारं तत्व आहे, म्हणजे ते भेदभावावरती आधारित आहे. पण तो भेदभाव रास्त मानला जातो, तो सकारात्मक मानला जातो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला रॉल्सचा न्याय सिद्धांत स्पष्ट करायचा आहे, पण तो करताना रॅन्डम तुम्ही तो करू नका. इथं जे विचारलेले आहेत 2 घटक प्रश्नातले आहेत. एक, या दोन्ही पर्स्पेक्टिव्हचा तो आधार कसा घेतो, आणि हे तुम्हाला सर्वांना याची कल्पना आहे
की रॉल्स हा मुळामध्ये उदारमतवादी वैचारिक परंपरेतला आहे, पण तो सामाजिक उदारमतवादी आहे. त्याला आधीच्या उदारमतवादातल्या किंवा तेव्हा त्याच्या काळामध्ये अस्तित्वात असणाऱ्या उदारमतवादी न्यायविषयक संकल्पनेतल्या त्रुटीचं पूर्णपणे भान होतं. टीका अशी होती की उदारमतवादी न्यायाची संकल्पना समतेकडे लक्ष देत नाही आणि ते जे समतेकडे दुर्लक्ष उदारमतवादी परंपरेचं झालं होतं त्याच्यावरती नेमकं बोट ठेवत रॉल्सनं समतेचा त्याच्या पद्धतीने विचार केला आणि त्याच्या न्याय सिद्धांतामध्ये जे दुसरं प्रिन्सिपल आहे भेदाचं तत्व, त्यातलं दुसरं उपतत्व आहे ते खास करून वंचित घटकांच्या हितसंबंधाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वीकारलेलं आहे. सो इथे देखील तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. हा नोन टॉपिक आहे. रॉल्सवरती UPSCनं भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत, पण प्रश्न नेमका काय आहे आणि त्याचं उत्तर लिहित असताना मला काय फोकसमध्ये ठेवायला पाहिजे ह्याचं भान असलं पाहिजे, तेवढाच एक भाग आहे. आता आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडं. हा अत्यंत सोपा स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न म्हणेन, पण एक त्याच्यामध्ये थोडंसं ज्याला पुन्हा मी तो काय सोयीसाठी खंडित पकडणे ज्याला म्हणतात तसा प्रकार इथं केलेला आहे. बिहेवियरलिझम तुम्ही सगळे तयारी करता, पण इथे एक त्याची तुलना तुम्हाला विचारली इन्स्टिट्यूशनल अप्रोचची. खरं तर तो अवघड मानायचं काही कारण नाही आहे. म्हणजे प्रश्न कशावरती आहे? कम्पॅरेटिव्ह, म्हणजे तुलना करा. कशाची? वर्तनवादी आणि त्याच्यानंतर संस्थात्मक. म्हणजे ओके, या दोन दृष्टिकोनांची काय करायची तुम्हाला? तुलना करायची आहे. म्हणजे तो अर्थात कम्पॅरेटिव्ह अनालिसिस हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. तुलनात्मक विश्लेषण तुम्हाला करायचं. विश्लेषण आहे, नुसतं वर्णन करू नका, विश्लेषण असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. तो परत मी लिहितो मुद्दाम म्हणून. नुसतं रिपोर्टिंग करायचं नाही याची खबरदारी घ्या, मी त्याला अंडरलाईन करतो. म्हणजे तुम्ही बिहेवियरलिझम शिकलेला असता, म्हणजे वर्तनवाद, तो राजकीय सिद्धांताचा किंवा राज्यशास्त्रातील 20व्या शतकामध्ये जी एक महत्त्वाची क्रांती झाली, तिचं नावच त्याच्यावर आहे, वर्तनवादी क्रांती. आधुनिक दृष्टिकोनातला महत्त्वाचा दृष्टिकोन आहे, ज्याच्यामध्ये औपचारिक बरोबरच अनौपचारिक संस्था, त्याच्यानंतर रचना, प्रक्रिया यांचा अभ्यास केला जातो. आणि तो अभ्यास करत असताना अनुभवजन्य पद्धत म्हणजे इम्पिरिकल मेथड ही आधारभूत मानली जाते. आणि इथंच तुम्हाला वर्तनवाद एक आधुनिक दृष्टिकोन म्हणून दुसऱ्या बाजूला तुलना जर केली आपण, जे पारंपरिक दृष्टिकोन आहेत. सो पारंपरिक दृष्टिकोनामध्ये फिलॉसॉफिकल तात्विक आहे, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक आहे, आणि दुसरे जे दोन महत्त्वाचे दृष्टिकोन आहेत त्याच्यातला एक लीगल आहे म्हणजे विधिवत आहे, आणि चौथा जो आहे तो इन्स्टिट्यूशनल आहे, की जो इथे विचारलेला आहे. सो इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक दृष्टिकोन काय आहे, तर तुम्ही अगदी अरिस्टॉटल पासून सुरुवात करू शकता. अरिस्टॉटलने जसा तौलनिक अभ्यास संस्थांचा केलेला आहे, ओके, त्यानंतर पॉलिबियस आहे, त्याने देखील तो अभ्यास केलेला आहे. आणि आधुनिक काळामध्ये तुम्ही जेव्हा 19व्या-20व्या शतकाकडे येता तर तुम्हाला लास्की आहे, फायनर आहे, अशा अनेक अभ्यासक तुम्हाला संस्थात्मक दृष्टिकोनाचा आधार घेऊन राज्यशास्त्राचा अभ्यास करतात किंवा राजकीय जीवनाचा अभ्यास करतात हे दिसतं, राजकारणाचा अभ्यास करतात हे दिसतं. सो मला असं वाटतं की हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. आता तुम्हाला या पेपरमध्ये हे लक्षात आलं असेल की पहिली टीप होती तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन म्हणजे तात्विक दृष्टिकोन, फिलॉसॉफिकल, आणि इथं तुम्हाला इन्स्टिट्यूशनल हा दुसरा पारंपरिक दृष्टिकोनामधला दृष्टिकोन विचारलेला आहे. सो उरलेले जे दृष्टिकोन आहेत म्हणजे ज्याच्याकडे साधारणतः आपण दुर्लक्ष करतो किंवा मोठ्या चॅप्टरचा भाग म्हणून जाता जाता त्याच्यावरती काही 4-5 गोष्टी वाचतो, त्या अपुऱ्या ठरतात. कारण इथं 20 गुणांसाठी या दोन्हीमध्ये फरक सांगा, दोन्हीतील ॲनालिसिस सांगा हे सांगितलेलं आहे. आता ॲनालिसिस जेव्हा म्हणतो तर त्यातला एक मुद्दा मी सांगतो की वर्तनवादाला आपण आधुनिक दृष्टिकोन म्हटलेला आहे. तर इथं तुम्हाला हा आधुनिक दृष्टिकोन का उदयाला आला, कसा उदयाला आला म्हणजे कारण सांगायचं. कारण विश्लेषणामध्ये आपल्याला एका बाजूला कारण सांगायला लागतं, दुसऱ्या बाजूला परिणाम आहे. मग परिणाम काय झाला, तर 2 महत्त्वाचे परिणाम व्यापक अर्थानं वर्तनवादाचे झालेले आहेत. एक तर राज्यशास्त्राचा अभ्यास विषय बदलला, जो राज्यव्यवस्था पॉलिटिकल सिस्टीम बदला, आणि ज्याचा मी मगाशी उल्लेख केला होता राजकीय जीवनाचा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याची पद्धत जी आहे ती बदलली. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ते विश्लेषणात्मक मुद्दे दोहोमधले स्पष्ट करायचे आहेत. म्हणजे ओके, पण मी ज्याला असं म्हणेन की हा काही खूप चॅलेंजिंग असा प्रश्न नाही, पण दुर्लक्ष होण्याची शक्यता अशा चॅप्टरकडे असते. म्हणून तुम्ही जुने दृष्टिकोन असू द्यात किंवा नवे दृष्टिकोन असू द्यात, 10 मार्क 20 मार्क म्हणजे 20 मार्कांनाच त्याच्यावरती प्रश्न लिहायची वेळ आपल्यावरती येऊ शकते. हे लक्षात घेऊन तुम्ही त्याचा तपशील तुम्ही तयार केला पाहिजे. आपण जाऊयात पुढं. हा एक अत्यंत इंटरेस्टिंग अशा प्रकारचा प्रश्न आहे. स्टेट म्हणजे राज्य, ओके,
डज द ग्रेटेस्ट हार्म टू मनकाइंड मी थोडंसं पारिभाषिक शब्दामध्ये लिहितोय, सॉरी बोली नॉट पारिभाषिक, बोली ह्याच्यामध्ये लिहितोय, आतोनात नुकसान. ओके. बाय डिस्ट्रॉईंग इंडिव्हिज्युअलिटी, कशातनं? इंडिव्हिज्युअलिटी नष्ट करून. डिस्ट्रॉईंग असं म्हटले म्हणजे व्यक्तित्व नष्ट करून म्हणजे. आणि गांधींच्या मते खरं तर व्यक्तित्वच हा प्रगतीचा काय आहे? आधार आहे. इथं पुढे म्हटले बघा, विच लाईज ॲट द रूट ऑफ ऑल प्रोग्रेस म्हणजे. ओके, प्रगतीचा आधार आहे म्हणजे. थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मार्क करूयात म्हणजे तुम्हाला तेही लक्षात येईल. बघा, मग फ्लोचार्टच्या माध्यमातून आपल्याला प्रश्नातल्या भागाचं प्रेझेंटेशन म्हणजे करता येऊ शकतं. आता प्रश्न आहे गांधी राज्याविषयी काय म्हणतात त्याच्यावरती. आणि आपल्या सर्वांना याची कल्पना असते की गांधींनी आधुनिक राज्यसंस्थेकडं अत्यंत चिकित्सकपणे बघितलेलं आहे. राज्य ही संघटित हिंसेचं प्रतीक आहे. राज्य आत्मा नसलेलं यंत्र आहे. राज्य दमनकारी आहे, सक्ती करणारी संस्था आहे. आणि मग समारोप गांधी असं करतात, म्हणून राज्य हे व्यक्तीच्या नैतिक विकासातील अडथळा आहे. ओके, हे त्यांचं राज्यविषयक मूलभूत आकलन मी अगदी थोडक्यामध्ये तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आता प्रश्न विचारताना काय केलेलं आहे की हे असं राज्य मानवाचं अतोनात नुकसान करतं, म्हणजे ग्रेटेस्ट हार्म टू द मनकाइंड, प्रचंड हानी करतं. ते कसं? तर व्यक्तित्व नष्ट करून. आता हे तुम्हाला त्यांच्या राज्यविषयक आकलनातनं उलगडून दाखवायचं आहे म्हणजे. आणि पुन्हा 15 मार्कांचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता हा जो बाण मी काढून दाखवलेला प्रगतीचा आधार म्हणजे व्यक्तित्व, तर इथं तुम्हाला एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवायला लागेल की इथंच आपण मार्क करूयात की गांधींचं व्यक्तिविषयक आकलन काय आहे. गांधी व्यक्तीकडे क्षमता नसते, व्यक्ती दुर्बल असते, तिनं राज्यावरती विसंबून राहिलं पाहिजे, राज्यानं मोठ्यात मोठी जबाबदारी घ्यायला पाहिजे, ते महाकाय बनलं पाहिजे असं गांधी म्हणतात का? तर बिलकुल नाही. म्हणजे उलट गांधी हे, मी जसा मगाशी मॅकफर्सनच्या सत्ताविषयक दृष्टिकोनाचं स्पष्टीकरण करताना मॅकफर्सन जो सत्ताविषयक रचनात्मक दृष्टिकोन सांगतो, विकेंद्रीकरण सत्तेचं व्हायला पाहिजे, जे पॉवरलेस पीपल आहे त्यांच्याकडे सत्ता गेली पाहिजे. तिथं आणखीन 2 विचारवंतांचा रेफरन्स घेतला, त्यातल्या एक म्हणजे हॅना अरेंट आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी. तिथं तुम्हाला अंदाज आला असला पाहिजे की ते सत्ता ही एका केंद्रामध्ये एकवटावी अशा विचाराचे नव्हते, तर रादर गांधींनी त्याच्या नेमकी उलटी मागणी केलेली आहे की सत्ता ही तळ पातळीपर्यंत गेली पाहिजे. रादर व्हिलेज, तुम्हाला सर्वांना याची कल्पना असेल की खेडं हे एखाद्या रिपब्लिकप्रमाणे स्वयंपूर्ण आणि स्वयंशासित असलं पाहिजे. म्हणजे इथं ते डिसेंट्रलायझेशनबद्दल बोलतायत म्हणजे. आणि गांधीजींचं असं म्हणणं होतं, गृहीतक होतं की व्यक्तीमध्ये तशी क्षमता आहे. सो म्हणून मग राज्य काय करतं? तर राज्य आपली इच्छा व्यक्तीवर लादतं. राज्य काय करतं? आपले कायदे व्यक्तीवरती लादतं. राज्य काय करतं? आपली धोरणं व्यक्तीवरती लादतं. पण हे सगळं करत असताना राज्य जर ते महाकाय असेल आणि ते व्यक्तीकडं योग्य पद्धतीनं बघत नसेल तर ते व्यक्तीला दुय्यमत्वाचीच वागणूक देत राहणार. आणि म्हणून मग गांधी असं म्हणतात की असं राज्यावरती अवलंबून राहणारी व्यक्ती ही त्यांच्या विचारामध्ये नाहीच आहे. म्हणजे उलट ते व्यक्तीच्या सक्षमीकरणाचा विचार करतात आणि व्यक्तीचंच भरणपोषण झालं पाहिजे, तिचं सशक्तीकरण झालं पाहिजे आणि सत्ता तिच्यापर्यंत गेल्याशिवाय ते होणे नाही. त्यामुळे टॉप डाऊन अप्रोचला विरोध करतात आणि बॉटम ऑफ अप्रोच ज्याला मानतो आपण, म्हणजे सो अधोगामी आणि ऊर्ध्वगामी असं ज्याला म्हणतो, बॉटम ऑफ अप्रोच जो आहे, तर ते बॉटम जे आहे, तळ पातळी जी आहे, तर इथं आपण ह्याच्यामध्ये हा संबंध प्रस्थापित करू शकतो. इथं शीर्षस्थानी कोण आहे? राज्य आहे, म्हणजे मॉडर्न स्टेट आहे. आणि तळाला कोणाला ढकलण्यात आलेलं आहे? ते व्यक्तीला ढकलण्यात आलेले, व्यक्तीला परावलंबीच बनवण्यात आलेलं आहे. गांधी त्याला आक्षेप घेतात. हा एक भाग. आणि एक दुसरा मला तुम्हाला मुद्दा म्हणून सांगायचा आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, की मानवाकडं गांधी कसे बघतात. तर हे फार इंटरेस्टिंग आहे. एक, मानवाला डेफिनेटली शरीर असतं, शरीराशिवाय मानवाचा आपण विचार करू शकतो नाही, मानव प्राणी म्हणून. ओके. आणि दुसरं गांधी असं म्हणतात आत्मा. सो गांधींनी, म्हणजे हे कशासाठी महत्त्वाचं आहे? व्यक्ती, म्हणजे मनुष्य नावाची व्यक्ती जी आहे तर तिचं नुसतं शरीर नाही आहे तिला,
तर तिला आत्मा पण आहे. आणि एकंदर गांधी जेव्हा सत्ताविषयक विचार मांडतात किंवा राजकारणविषयक विचार मांडतात किंवा त्यांचा राज्यविषयक विचार मांडतात, स्वराज्यविषयक विचार मांडतात, तेव्हा त्यांच्या गृहीतकामध्ये असणारा मानव, असणारी व्यक्ती ही या दोन्ही म्हणजे ह्या दोन्हीमध्ये सेंद्रिय नातं तिने सांगितलं, कॉम्पोजिट असं म्हणतात. म्हणजे शरीर म्हणजे बॉडी आणि सोल कॉम्पोजिट असं तिने म्हटलेलं आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये सेंद्रिय संबंध आहे. सो अशा रीतीनं त्या विचारवंताचं पुन्हा एकदा बघा, मगाशी आपण मार्क्सवाद आणि उदारमतवादाचं राज्यविषयक आकलन बघत असताना मानवविषयक आकलन काय आणि राज्यशास्त्रामध्ये ह्याला नितांत महत्त्व आहे. ती विचारधारा किंवा संकल्पना असेल किंवा परिप्रेक्ष्य असेल किंवा सिद्धांत असेल, मानवाबद्दल, व्यक्तीबद्दल, म्हणजे मानवाकडे व्यक्ती म्हणून बघते का आणखीन काही म्हणून बघते, तर हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रश्नांची उत्तरं देताना ते किती अनन्य महत्त्वाचं आहे याचा तुम्हाला अंदाज घेता येऊ शकतो. आपण जाऊयात पुढं. एक्सप्लेन हाऊ द स्लोगन, हा देखील एक मला असं वाटते स्त्रीवादावरचा प्रश्न आहे. पण स्त्रीवादातील जहाल स्त्रीवाद जो आहे, त्या जहाल स्त्रीवादाची घोषवाक्य जे बनलेलं आहे, ती घोषणाच इथे विचारलेली आहे. पण बघा काय विचारले, पर्सनल इज पॉलिटिकल, अड्रेस द इश्यू ऑफ विमेन्स ऑपरेशन अँड डिस्क्रिमिनेशन. म्हणजे काय, ही जी घोषणा आहे, कुठली घोषणा, खाजगी, आता ह्याला ज पण लिहितात, स पण लिहितात, ओके, देखील काय आहे, राजकीय आहे. ओके, मला याची पूर्ण कल्पना आहे की तुम्ही ह्याचा अभ्यास केलेला असणार. ह्याचा नेमका अर्थ आहे, बऱ्याच वेळेला जर वरवरचा अभ्यास केला असेल आणि वरवरचं वाचन केलं असेल, हे मी पेपर तपासताना विशेषतः मला हे जाणवतं की ह्याचा फार चुकीचा अर्थ विद्यार्थी लावतात. ही घोषणा काय आहे मी थोडक्यात सांगतो आणि पुढं पण ते महत्त्वाचं काय, ह्या घोषणेबद्दल तपशीलवार तुम्हाला मांडणी करायची आहे. पण ती मांडणी करत असताना हे कसं त्यातनं साध्य झालेलं आहे, हे दोन कुठले मुद्दे आहेत. सो ही घोषणा आहे आणि त्या घोषणेने काय, स्त्रियांचे शोषण, ओके, आणि काय, भेदभाव, डिस्क्रिमिनेशन. ओके, तर याला ॲड्रेस कसं केलं गेलं, म्हणजे याचा सामना कसा केला गेला, ह्या घोषणेतून याचा सामना कसा केलेला आहे. तुम्हाला याची कल्पना आहे की स्त्रीवाद फर्स्ट वेव्ह म्हणजे पहिल्या लाटेतील, ज्याच्यामध्ये उदारमतवादी स्त्रीवाद आणि मार्क्सवादी समाजवादी स्त्रीवादाचा समावेश केला जातो, फर्स्ट वेव्ह. आणि 20व्या शतकामध्ये विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जो स्त्रीवाद उदयाला येतो, ज्याला जहाल स्त्रीवाद, रॅडिकल किंवा मूलग्राही, पण जहाल स्त्रीवाद हे प्रचलित असणारं नाव आहे. रॅडिकल फेमिनिझम असं म्हटलंय. तर कार्ल हॅनिश यांनी त्यांच्या एका निबंधाचं लेखन करत असताना द पर्सनल इज पॉलिटिकल म्हणजे हा शब्दप्रयोग वापरला आणि त्यानंतर हा शब्दप्रयोग एका अर्थानं जहाल स्त्रीवादाची घोषणा बनला. ओके, आता काय अर्थ आहे त्याचा, खाजगी देखील राजकीय आहे. आता राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना ह्याची कल्पना आहे की दोन क्षेत्रामध्ये भेद केलेला आहे, एक आहे खाजगी आणि दुसरा आहे सार्वजनिक. आणि जे मुख्य प्रवाही राज्यशास्त्र आहे ते असं मानतं की राज्यशास्त्रामध्ये, राजकारणामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर सार्वजनिक बाबींचा, सार्वजनिक क्षेत्राचा, सार्वजनिक जीवनाचाच अभ्यास केला जातो. ओके, आणि यात मान्यता अशी झाली होती की सार्वजनिक क्षेत्र हेच राजकीय असतं, सार्वजनिक क्षेत्रामध्येच सत्तात्मक संबंध असतात, सत्तेसाठी चाललेली स्पर्धा असते वगैरे वगैरे वगैरे. आणि हे सार्वजनिक क्षेत्र, निष्कर्ष बघा काय, हे सार्वजनिक क्षेत्र स्त्रियांसाठी असुरक्षित आहे. उलट जे खाजगी क्षेत्र आहे हे प्रचलित आकलनामध्ये जहाल स्त्रीवाद ह्याला प्रश्न विचारतो, म्हणजे ह्याला आव्हान देतो. तर खाजगी क्षेत्र जे आहे ते उलट असं मानलं गेलं की खाजगी क्षेत्र हे सहभावाचं आहे, प्रेमाचं आहे, जिव्हाळ्याचं आहे आणि म्हणून मग ते स्त्रियांसाठी सर्वात सुरक्षित आहे, अशी धारणा, अशी कल्पना, असं गृहीतक मानलं होतं. आणि नेमक्या खाजगी क्षेत्र सुरक्षित आणि सार्वजनिक क्षेत्र असुरक्षित, ही जी काही मांडणी होती, या मांडणीला जहाल स्त्रीवादानं या घोषवाक्याच्या माध्यमातून आव्हान दिलं. ओके, आणि ते असं म्हणाले की सार्वजनिक क्षेत्र तर राजकीय आहेच आहे, इथं तुम्हाला सत्तात्मक संबंध दिसतातच, म्हणजे कुरघड्या, स्पर्धा वगैरे 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 वगैरे, प्रभाव. पण जहाल स्त्रीवादानं हे आपल्या निदर्शनास आणून दिलं की सत्तात्मक संबंध
हे खाजगी क्षेत्रामध्ये देखील असतात. म्हणजे त्यातलं कुटुंब जर तुम्ही उदाहरण घेतलं तर त्यात पती पत्नी सर्वात खाजगी संबंध मानला जातो. पालक पाल्य आहेत. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंध तुम्ही त्या कुटुंब संस्थेमधले उदाहरण म्हणून तुम्ही घेऊ शकता. तिथं तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधला पुरुष एका बाजूला, वडील असेल, मुलगा असेल, जावया वगैरे वगैरे, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधल्या स्त्रिया आहेत. तर या कुटुंब नावाच्या खाजगी क्षेत्रातील एका महत्त्वपूर्ण मध्यवर्ती संस्थेमध्ये पुरुष हे स्त्रियांना सतत प्रभावित करतात, त्यांना मोल्ड करण्याचा प्रयत्न करतात, आणि हा जो प्रभाव आहे म्हणजे तो सत्तात्मक संबंधाचाच आहे. आणि हे सत्तात्मक संबंध केवळ प्रभाव पाडण्यापुरते, सर्वसाधारण ज्याला म्हणतो आपण तेवढ्यापुरते ते मर्यादित राहत नाहीत, तर ते हिंसेचं रूप धारण करतात. तुम्हाला याची कल्पना असेल. सो म्हणून मग जहाल स्त्रीवाद असं मानतो की जे प्रायव्हेट आहे, जे पर्सनल आहे, ते पर्सनल देखील पॉलिटिकल आहे. म्हणजे तिथंही प्रभाव आहे, कोणीतरी कुणावरती, म्हणजे अर्थातच पुरुष हा स्त्रियांवरती प्रभाव गाजवण्याचा प्रयत्न करतो, तिला आपल्या अपेक्षेप्रमाणे मोल्ड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून खाजगी जीवनात देखील तुम्हाला संबंध हे सत्तात्मक, ओके, आणि म्हणून मग खाजगी क्षेत्र देखील म्हणजे पर्सनल देखील काय आहे, पॉलिटिकल आहे, म्हणजे ते राजकीय आहे. आणि एका महत्त्वाच्या गृहीतकाला धक्का दिला जातो की खाजगी क्षेत्र जर सत्तात्मक असेल, तिथंही राजकीय स्वरूप असेल, तर ते सुरक्षित कसं आहे, तर ते सुरक्षित बिलकुल असू शकत नाही. म्हणजे आता हा या विधानाचा अर्थ आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. त्याच्या आधारे स्त्रियांचं शोषण आणि भेदभाव. फक्त एकच क्लॅरिफिकेशन मी देतो, त्याचा विस्तार करा तुम्ही. भाग 1 मधलं नमुना उत्तर जहाल स्त्रीवादावरती आपण दिलेत, ह्याच्यावरती अत्यंत डिटेल उत्तर आपण भाग 1 मध्ये ऑलरेडी दिलेले, तुम्ही ते बघू शकता. नंतर आपण मॉडेल आन्सर पण बघूयात. म्हणजे तर बघा, स्त्रियांच्या विरोधामध्ये भेदभाव फक्त सार्वजनिक क्षेत्रामध्ये होत नाही, तर तो खाजगी क्षेत्रामध्ये देखील होतो. हे अत्यंत सुस्पष्टपणे जहाल स्त्रीवादानं मांडलं. स्त्रियांचं शोषण फक्त सार्वजनिक क्षेत्रामध्ये होत नाही, तर ते खाजगी क्षेत्रामध्ये देखील होतं. आणि तेही कुटुंब नावाच्या, ज्याला अत्यंत वेगळ्या पद्धतीनं त्याला आयडियलाइज केलं जातं, ते पवित्र मानलं जातं वगैरे वगैरे वगैरे. तर अशा ठिकाणी स्त्रियांचं शोषण आणि त्यांच्या विरोधाचा भेदभाव. आणि मग तुम्हाला दुसरा मुद्दा त्यातनं येतो की तुम्हाला जर स्त्रियांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता, न्याय द्यायचा असेल, तर केवळ सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुधारणा करून पुरेसे ठरणार नाही, तर या खाजगी क्षेत्रामध्ये तुम्हाला मूलगामी अशा प्रकारच्या सुधारणा कराव्या लागतील. म्हणजे त्यातला मी गाभ्याचा मुद्दा सांगितलेला आहे. पण अशा प्रकारे प्रश्नातला जो एक मेन घटक आहे, पर्सनल इज पॉलिटिकल, खाजगी देखील राजकीय आहे, त्याचा थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. पण त्या माध्यमातनं त्यांनी तेव्हा प्रचलित जे काय आकलन होतं या बाबतीतलं, त्याला क्वेश्चन कसं केलं, त्याला नकार दिला, आणि त्यातून हे जे 2 मुद्दे आहेत, शोषण आणि भेदभाव, याचा सामना कसा नेमका केला ते विस्तारानं तुम्हाला डेफिनेटली मांडता येऊ शकतं. आपण जाऊयात पुढं. चौथा प्रश्न सेक्शन ए मधला शेवटचा प्रश्न आहे. द फाउंडेशनल बेस ऑफ वेस्टर्न डेमोक्रेसी. ओके, हा अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आणि जॉन लॉकवरती वारंवार UPSCनं प्रश्न विचारलेले आहेत. वेस्टर्न डेमोक्रेसी म्हणजे पाश्चात्य लोकशाहीचा पाया, ओके, बेस, हॅज बीन शेप्ड बाय लॉक्स आयडियाज. म्हणजे लॉकच्या 3 आयडियाचा इथं उल्लेख केलेला आहे. जॉन लॉक, कुठल्या 3 आयडियाज बघा, घटनावाद, कॉन्स्टिट्युशनॅलिझम, दुसरा आहे स्वातंत्र्य, आणि तिसरा आहे संपत्ती. हे मगाशी उल्लेख केलेला होता. मला असं वाटतं की अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, पण आपल्याला 2 बाबींमध्ये संबंध प्रस्थापित करायचा आहे. म्हणजे एक बघा, वेस्टर्न डेमोक्रेसी, त्याला मी बॉक्स करतो. ही जी वेस्टर्न डेमोक्रेसी आहे, तर ती कसली आहे, पुन्हा एक शब्दप्रयोग लिहूयात, म्हणजे उदारमतवादी आहे ती. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. लिबरल डेमोक्रेसी, ती वेस्टर्न डेमोक्रेसी ही लिबरल डेमोक्रेसी आहे. ओके, तर याचा पाया, ओके, लॉकच्या या विचारांनी कसा घातलेला आहे. आता घटनावाद म्हणजे मर्यादित शासन, स्वातंत्र्य, 3 नैसर्गिक हक्कापैकी एक नैसर्गिक हक्क स्वातंत्र्याला त्यांनी मानलेला आहे. ओके, मी त्याचा फार तपशील सांगायची गरज नाही, कारण ते उघड आहे. लॉकचा अभ्यास याच्याशिवाय होऊ शकत नाही. संपत्तीचा श्रमसिद्धांत आहे. जी पाश्चात्य
लोकशाही आहे, उदारमतवादी लोकशाही. त्यात उदारमतवादी परंपरेतला काही भाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये व्यक्तीचं स्वातंत्र्य, खुली बाजार व्यवस्था एका बाजूला आहे, आणि लोकशाही म्हणजे सार्वत्रिक मताधिकार, या दोन्हीचं एकत्रीकरण झालं आणि त्यातनं उदारमतवादी लोकशाही आलेली दिसते. पण याचा पाया रचण्याचं काम, सो उदारमतवादी लोकशाही म्हणलं की ती घटनेवर चालते, सो घटनावाद लॉकच्या मांडीतून येतो. उदारमतवादी लोकशाहीचा विचार आपल्याला स्वातंत्र्याशिवाय करता येत नाही, पण त्या स्वातंत्र्याची मूलभूत मांडणी तुम्हाला जॉन लॉकच्या विचारातनं दिसते, जो नॅचरल राईट्स म्हणून स्वातंत्र्याला बघतो आणि संपत्तीबद्दल काय म्हणतो. सो हे तीन पैलू, 3 घटक जे लॉकच्या विचाराचे, ते तुम्हाला स्पष्टपणे दाखवायचे आहेत. फार अवघड नाही, एल्युसिडेट असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जाऊयात पुढं. हॅना अरेंट आले, हा देखील अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड, कुठल्याही प्रकारचा गुंता या प्रश्नामध्ये असलेला मला नाही वाटत. अरेंट वेगवेगळ्या पद्धतीनं हे लिहिलं जातं, हॅना अरेंट. ओके, तर त्यांनी फ्यू कॅटेगरीज ऑफ व्हायटा ॲक्टिवा, म्हणजे मानवाच्या ज्या कृती असतात, तर काही कृती कंटेम्प्लेटिव्ह असतात, म्हणजे वैचारिक अमूर्त अशा प्रकारच्या असतात, आणि काही कृती प्रत्यक्ष केल्या जाणाऱ्या कृती असतात. म्हणजे सो मानवाच्या, आता इथं ॲक्टिवा असं म्हटलंय, म्हणजे तर आपण त्याला सोप्या मराठीमध्ये लिहूयात, प्रत्यक्ष कृती. तर या प्रत्यक्ष कृतीची चर्चा म्हणजे काय, फ्यू कॅटेगरीज ज्या त्यांनी मांडलेल्या आहेत. तर एक आहे श्रम. आता हे मराठीमध्ये योग्य शब्द नाही आहेत, पण त्यातल्या त्यात जे शब्द आहेत जे वापरता येतात ते आपण वापरले आहेत. कशासाठी श्रम आहे, इंग्रजीमध्ये शब्दप्रयोग वापरले आहेत त्यांनी, लेबर. त्याच्यानंतर काम, जे वर्क आहे. ओके, आणि तिसरं जे आहे, आता त्याला दुसरा मराठीमध्ये समर्पक शब्द नाही आहे, तो ॲक्शन. सो हे शब्दप्रयोग स्वतः हॅना अरेंटने वापरलेले आहेत, की माणूस ज्या प्रत्यक्ष कृती करतो, ॲक्ट्स, त्याच्यातली लेबर एक आहे, श्रम मराठीत म्हटले आपण त्याला. त्याच्यानंतर काम आहे, वर्क आहे, ॲक्शन आहे. तुम्ही भाग 1 मध्ये पण उत्तरं त्याच्यावरती 2-3 उत्तरं मुद्दामहून या भागावरती दिली आहेत, आणि हा तर प्रश्न एकदम सरळ सोट आहे. म्हणजे त्या मानवी कृतीचं वर्गीकरण कशा करतात, वैचारिक कृती आणि प्रत्यक्ष केल्या जाणाऱ्या कृती, मग प्रत्यक्ष कृतीमधल्या ह्या 3 कृतीचा त्या उलगडा करतात. मग श्रमाचं वैशिष्ट्य काय, कामाचं वैशिष्ट्य काय, आणि कृती, त्याचं अत्यंत समर्पक आकलन त्यांनी मांडलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. म्हणजे हे इतकं सोपं आहे, पण तुमच्या लिखाणामध्ये नेमकेपणा असला पाहिजे. म्हणजे मोघमपणे जर उत्तर तुम्ही लिहिलं आणि एखाद्या नेमकं लिहिलं तर तुमच्यापेक्षा जास्त मार्क त्या विद्यार्थ्याला डेफिनेटली त्या उमेदवाराला मिळतील. म्हणजे ओके, सो अरेंटच्या या 3 भागामध्ये, 3 रूपामध्ये मानवी कृतीचं जे वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण बघा. म्हणजे अरेंट अनालाइज, आणि इथं वर्णन करू नका, एका वाक्यात लिहू नका. ते म्हणजे मुळात तर प्रश्न 15 मार्काचा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रत्येक कृतीबद्दल लिहाल, लेबरबद्दल, वर्कबद्दल आणि ॲक्शनबद्दल, तर प्रश्न बघा, प्रश्नातला कीवर्ड आहे अनालाइज्ड. म्हणजे ओके, तर त्या श्रमाला नगण्य महत्त्वाचं मानतात, म्हणजे कामाला थोडंसं महत्त्वाचं मानतात, पण मानवाचं वेगळेपण इतर प्राण्यांपेक्षा मानवाचं वेगळेपण सिद्ध करणारी जर कुठली ॲक्ट असेल तर हॅना अरेंटच्या मते ॲक्शन आहे. मग ती का तसं म्हणतात, तर त्याचं विश्लेषण आपल्या उत्तरामध्ये लिहिणं हे अपेक्षित आहे. सो तो सरळ प्रश्न असल्यामुळे मी फार त्याच्या तपशीला जात नाही, आणि हा थोडासा तुमची कसोटी पाहणारा प्रश्न आहे. बघा काय आहे, डू यू थिंक दॅट लेजिटिमसी अक्वायर्ड बाय कन्सेंट. लेजिटिमसीला आपण शब्दप्रयोग मराठीमध्ये वापरतो अधिमान्यता. अधिमान्यतेविषयी प्रश्न आहे. त्याच्यातला एक आहे बाय कन्सेंट, संमती. ओके, संमती, स्वीकृती. अजून एक शब्दप्रयोग लिहात, स्वेच्छा स्वीकृती. ओके, कन्सेंट, अक्वायर्ड बाय कन्सेंट और मॅन्युफॅक्चर्ड बाय इंडॉक्ट्रिनेशन. म्हणजे आता बघा, मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे हे मी खूप, हा परिभाषेचा मी वापर करत नाही, मी तुम्हाला समजावं म्हणून मी खूप सोपं ते वापरतोय. तयार केलेली, मॅन्युफॅक्चर्ड, निर्माण केलेली असाही शब्दप्रयोग तुम्ही वापरा. पण निर्माण कशी केलेली, तरी ते एक इंग्रजीमध्ये शब्द आहे बघा, इंडॉक्ट्रिनेशन. म्हणजे एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीनं तुमच्यावरती पुन्हा पुन्हा सांगून बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार तंत्राचा वापर केला जातो.
प्रॉपोगंडा ज्याला मानतो आपण, म्हणजे सो तुम्हाला विशिष्ट पद्धतीनंच एखाद्या गोष्टीकडे बघायला लावणं म्हणजे. आणि फॅसीवादी राजवटी होत्या, जे तुम्ही जर त्यातल्या हिटलरच्या राजवटीचं जर उदाहरण घेतलं तर ज्यूंना टार्गेट केलं गेलं आणि जर्मनांच्या प्रॉब्लेमला ज्यू कसे जबाबदार आहेत हे पुन्हा पुन्हा व्यक्तींना तिथल्या समाजाला सांगण्यात आलेलं आहे. इंडॉक्ट्रिनेटच तुम्हाला त्या बाबतीमध्ये केलं गेलेलं आहे. आता अधिमान्यता, आता 2 मार्ग इथे एका अर्थाने प्रश्नामध्ये अधोरेखित केलेले आहेत. संमतीनं मिळवलेली अधिमान्यता, स्वीकृत म्हणजे स्वेच्छेनं दिलेली अधिमान्यता हा एक आहे, की तयार केलेली कशी म्हणजे प्रचारतंत्र जे आहे त्याचा वापर करून ती केली गेलेली आहे. इंडॉक्ट्रिनेट तुम्हाला करण्यात आलेलं आहे म्हणजे. ओके, तर आता हे एका बाजूला आहे प्रश्नामध्ये. पुढं काय म्हणले बघा, इसेन्शियल एलिमेंट इन मेंटेनन्स ऑफ पॉलिटिकल रूल म्हणजे. आता हे झालं ए म्हणूया त्याला आपण, आणि प्रश्नामधला बी भाग काय, इसेन्शियल एलिमेंट फॉर मेंटेनिंग पॉलिटिकल रूल. राजकीय व्यवस्था, राज्य व्यवस्था, सॉरी एकच मिनिट, आपण त्याला अचूकपणे लिहूयात. शासनाचं म्हणूया त्याला आपण, मेंटेन करण्यासाठी त्याला आपण खूप सोपा शब्द वापरूया, म्हणजे शासन टिकवणं आहे. म्हणजे ही परिभाषा अवॉइड करतोय आता, ती तुम्हाला नमुना उत्तरामध्ये बघील. मेंटेनन्स ऑफ पॉलिटिकल रूल म्हणजे तुमचं शासन टिकवण्यासाठी इसेन्शियल एलिमेंट आहे, म्हणजे कसला अत्यावश्यक घटक आहे. बघा आता तुम्हाला हे लक्षात येईल की शासन जर टिकवायचं असेल तर लेजिटिमसी लागते. लेजिटिमसीचा अर्थ आहे संमती, मान्यता. पण कसली, म्हणजे पहिल्या मार्गाने आलेली का दुसऱ्या मार्गाने आलेली, हा प्रश्न आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करा की जिथं स्वेच्छेनं लोकांनी शासनाला मान्यता दिलेली आहे तर ते शासन दीर्घकाळ टिकेल, कारण त्या शासनाला जबरदस्तीनं लोकांनी पाठिंबा दिलेला नाहीये किंवा स्वीकृती दिली नाही, तर ते स्वेच्छेनं दिलेली आहे. कन्सेंट असं म्हटलंय, तिथे इंग्रजीमध्ये शब्द आहे बघा. पण जर तुम्ही त्याच्याऐवजी दुसऱ्या मार्गानं म्हणजे मॅन्युफॅक्चर केलेली आहे, म्हणजे कृतकपणे निर्माण केलेली आहे, तयार केलेली आहे, आणि कशी इंडॉक्ट्रिनेट करून, म्हणजे विशिष्ट प्रकारच्या विचाराचा भडीमार करून तुम्हाला सतत म्हणजे एखादी बाब जेव्हा सांगितली जाते तर तेव्हा त्याला खरं मानलं जातं. म्हणजे ओके, इंडॉक्ट्रिनेशनमध्ये ते केलं जातं. म्हणजे विशिष्ट प्रकारची तथ्य तुमच्यासमोर ठेवली जातात, विशिष्ट प्रकारेच वास्तवाचं चित्रण तुमच्यासमोर केलं जातं, जेणेकरून त्यांना ज्या प्रकारे अपेक्षित आहे त्या प्रकारेच तुम्ही विचार करायला लागावा आणि तुमच्या मनाची, विचाराची जडणघडण त्या पद्धतीनंच केली जाते. म्हणजे दहशतवादी प्रशिक्षित म्हणजे प्रशिक्षणाची प्रक्रिया ज्या पद्धतीनं हाती घेतात तिथे इंडॉक्ट्रिनेशनचा मुद्दा हा जास्त, म्हणजे साधन म्हणूया त्याला, ते मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. तर अशा प्रकारे जर तुम्ही ती मॅन्युफॅक्चर केली असेल तर मला असं वाटतं की अशा प्रकारे मॅन्युफॅक्चर केलेली कन्सेंट ही फार काळ टिकू शकत नाही. म्हणजे सो ह्या म्हणजे शासनाचा, राज्यव्यवस्थेचा आधार हा अधिमान्यता असतो. ओके, पण ती अधिमान्यता या प्रकारची का या प्रकारची, आणि इथं रेलेव्हंट एक्झाम्पल्स घेऊन. आता हिटलर बघा, हिटलरनं प्रॉपोगंडा, इंडॉक्ट्रिनेशन सगळ्या प्रकारच्या साधनाचा वापर करून संमती मिळवली. म्हणजे ओके, पण ते किती काळ टिकलं, लोकांना इव्हेंच्युअली त्याच्या एकंदर राजवटीमधल्या, त्याच्या विचारामधल्या सगळ्या गफलती, अंतर्विरोधी लक्षात आलेली तुम्हाला दिसतात. ही उदाहरणं तुम्हाला त्या बाबतीमध्ये द्यावी लागतील. म्हणजे हा थोडासा तुम्हाला विचार करायला लावणारा, म्हणजे अधिमान्यता, लेजिटिमसी आपण शिकतो, पण त्या लेजिटिमसीचं ॲप्लिकेशन, त्याचं उपयोजन आपल्याला करता येऊ शकतं का, तर हा उपयोजनाचा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे आपण जाऊयात पुढं. इथं विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपला सेक्शन ए संपलेला आहे. आता आपण जाऊयात सेक्शन बी कडं. माझं एक ऑब्झर्वेशन सेक्शन बीच्या बाबतीमध्ये असं आहे की सेक्शन बी मध्ये तुम्हाला घटनेशी संबंधित शक्यतो फारसे प्रश्न विचारले जात नाहीत पॉल सायन्समध्ये, IGP मध्ये, आणि विचारले जरी गेले तरी खूप वेगळ्या पद्धतीनं घटनात्मक व्यवहारावरती प्रश्न विचारले जातात. पण इथं मात्र जे प्रश्न घटनेवरती विचारलेले आहेत ते तुम्हाला तथ्यात्मक, फॅक्च्युअल किंवा स्टॅटिक वाटावेत असे काही प्रश्न इथं विचारलेले आहेत. एक मोठा प्रश्न देखील त्या बाबतीमध्ये विचारले, हा एक भाग आहे. दुसरा, राजकीय प्रक्रियेवरती डेफिनेटली प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये जातीची भूमिका असेल,
ओके, राजकीय पक्षांचं योगदान असेल, असे इंटरेस्टिंग प्रश्न पण त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेले पाहायला मिळतील. आपण बघूयात. पण हा खूप काही कॉम्प्लेक्स आव्हानात्मक असा काही विभाग तुम्हाला राज्यशास्त्रामधला आहे असं काही पाहता येत नाही. मी त्याची नमुना उत्तर देणारच आहे, पण मी आत्ता थोडक्यामध्ये, अत्यंत थोडक्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचा उलगडा करेन. म्हणजे कारण हा सेक्शन तुम्ही चांगला करता, तुम्ही अनेक ठिकाणी म्हणजे GS साठी तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करता वगैरे वगैरे वगैरे, आणि अदरवाईज तुम्हाला तो ओळखीचा असल्यामुळं त्याच्यात फारशा अडचणी काही येत नाहीत. म्हणजे आपण बघूयात. म्हणजे एक्सप्लेन ब्रीफली द रोल ऑफ पीझंट मुवमेंट्स. ओके, शेतकरी चळवळी. तुम्ही व्हॉल्यूम 2 म्हणजे भाग 2 आपला चेक करू शकता. याच्यावरती मी 2 उत्तरं दिली आहेत, तुम्ही ते बघू शकता. त्याचं उत्तर मी आता फार सांगत नाही, भाग 2 बघा तुम्ही. प्रश्न कशावरती आहे? शेतकरी चळवळीची भूमिका सांगा. तुम्हाला कधी शेतकरी चळवळी उदयाला आल्या, कशा उदयाला आल्या, त्याच्यात कोण कोण होतं, कुठले विषय हाताळले, हा तपशील विचारलेला नाहीये. जे काही चळवळीने केलं 1857 नंतर ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1857 ते 1947 पर्यंत त्यांची भूमिका काय, तर त्या भूमिकेमध्ये शेती क्षेत्राविषयी जनजागृती करणं, त्याच्यानंतर राष्ट्रीय चळवळ जी तेव्हा सुरू झालेली होती त्या राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांना, जे मुख्यत्वे शहरी भागातले होते, त्यांना शेतीतल्या समस्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल अवगत करणं, इथंपासून ते आपल्या स्वतंत्र भारत शासनाच्या धोरणांवरती प्रभाव पडणं, अशा वेगवेगळ्या प्रकारची भूमिका शेतकरी चळवळीनं बजावलेली आहे. तुम्ही भाग 2 चेक करू शकता, पुढे ते आपल्याला यायचंच आहे. पण स्पेसिफिक भूमिकेवरती प्रश्न आहे, त्यामुळे भूमिका 1, 2, 3, 4 अशा मुद्देसूद पद्धतीने तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. राईट अ शॉर्ट नोट हा अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पुन्हा तुम्ही भाग 2 चेक करू शकता. दलित परिप्रेक्ष्यावरती अत्यंत सविस्तर अशा प्रकारची चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळ त्याच्याविषयीचा दलित परिप्रेक्ष्य स्पष्ट करा. महात्मा फुले यांची सुरुवात होते, त्यानंतर डॉक्टर आंबेडकर 20व्या शतकामध्ये, नाईकर यांचा रेफरन्स देत तुम्हाला दलित परिप्रेक्ष्य. हे फार अवघड नाही, त्यामुळे मी त्याच्या तपशिलामध्ये जात नाही. म्हणजे पुढे जाऊयात. लँड रिफॉर्म. आता हा एक थोडासा इंटरेस्टिंग आहे प्रश्न. वाचल्या सुरुवातीला असं वाटू शकते की आरएचच्या लँड रिफॉर्म्सवरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, पण प्रश्नामध्ये लँड रिफॉर्मचा संदर्भ आहे, पण विचारले काय बघा. तर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे लेट टू सम कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे घटना दुरुस्त्या. आता हा तुम्ही GS साठी डेफिनेटली करता. मग त्याच्यामध्ये पहिली घटना दुरुस्ती आहे, चौथी घटना दुरुस्ती आहे, 17वी घटना दुरुस्ती आहे. त्याच्यानंतर गोलकनाथ खटल्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या केल्या गेलेल्या 24, 25 आणि 29, तर त्यातली जी 25वी आहे आणि 29वी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 42वी घटना दुरुस्ती आणि अखेरची घटना दुरुस्ती जी आहे ती म्हणजे 44वी घटना दुरुस्ती. ओके, सो अशा महत्त्वपूर्ण घटना दुरुस्त्या. हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, त्यामुळं पण त्यांनी म्हणलेले कमेंट त्या दुरुस्त्या. आणि ह्या दुरुस्त्या नुसत्या मेन्शन करता का म्हणे की पहिली का आली, चौथी का आली, एका वाक्यामध्ये. हा 10 मार्कांचा प्रश्न आहे, पण तो नेमकेपणा जर तुमच्याकडे असेल तर मला असं वाटते की या प्रश्नामध्ये तुम्हाला 10 पैकी 7 गुण देखील डेफिनेटली प्राप्त करता येऊ शकतात. पुढे आपण जाऊयात. Delineate the key factors that have shaped the evolving political landscape in Jammu and Kashmir in post 2019. तुम्हाला सगळ्यांची कल्पना आहे की 2019 मध्ये घटनादुरुस्ती संसदेच्या कायद्यानंच जम्मू काश्मीर तेव्हाच्या घटक राज्याचं पुनर्संघटन केलं गेलं. 347 ॲब्रॉगेट केलं गेलं आणि त्यातनं 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. एक लडाख आहे आणि दुसरा आत्ताचा जम्मू आणि काश्मीर आहे. तर 2019 नंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये म्हणजे काय विचारले बघा, द इव्हॉल्विंग पॉलिटिकल लँडस्केप म्हणजे 19 नंतर जम्मू आणि काश्मीर क्षेत्रामध्ये बघा, इन जम्मू आणि काश्मीर एवढंच त्यांनी उल्लेख केला. जम्मू आणि काश्मीरमध्ये जो पुढे येतो आहे, उदयाला येतो आहे, तो पॉलिटिकल लँडस्केप म्हणजे एकंदर तिथली राजकीय स्थिती आहे, तर ती ज्या काही प्रकारची म्हणून उदयाला येते आहे, तर त्याला प्रभावित करणारे की फॅक्टर्स कुठले आहेत. आता पहिल्या फॅक्टरचा मी उल्लेख केलेला आहे की जो म्हणजे तुमच्या म्हणजे भारत सरकारनं संसदेच्या माध्यमातून जो कायदा केला आणि 370चं काय केलेलं आहे, ॲब्रॉगेशन केलेलं आहे. आता हा ज्याला आपण लीगल फॅक्टर म्हणू शकतो डेफिनेटली म्हणजे, पण त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे तो एक फॅक्टर ज्याला आपण ज्युडिशियल फॅक्टर म्हणतो आपण, तर तो फॅक्टर देखील तुम्ही त्याच्यामध्ये डेफिनेटली समाविष्ट करू शकता. अशा वेगवेगळ्या फॅक्टरचा समावेश त्याच्यामध्ये तुम्हाला करायचा. हा थोडासा चॅलेंजिंग वाटावा असा प्रश्न डेफिनेटली आहे. म्हणजे शेवटची टिप बघा काय आहे, हाही मला असं वाटते की ज्या काही
सांविधानिक संस्था एका बाजूला आणि संसदीय कायद्यानं निर्माण केलेल्या संस्था दुसऱ्या बाजूला. तशी ही संसदीय कायद्याने निर्माण केलेली संस्था आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. प्रश्नात काय विचारलंय? हाऊ फार हॅज बीन द नॅशनल राईट्स कमिशन सक्सेसफुल इन अचिव्हिंग इट्स ऑब्जेक्टिव्ह. तुम्ही भाग 2 मधली नमुना उत्तरं जर चेक केली तर अशा सर्व महत्त्वाच्या संस्थांवरती इलेक्शन कमिशन असेल, फायनान्स कमिशन असेल, इन्क्लुडिंग ह्युमन राईट्स कमिशन, त्याच्यावरती मी अत्यंत दीर्घोत्तरी 20 मार्क काय, तुम्हाला जास्त जरी लिहायची गरज वाटली तर इतका तपशील मी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. पण इथं नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनवरती स्टॅटिक प्रश्न विचारलेला नाही आहे. प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे कसा? सक्सेसफुल, म्हणजे हे कमिशन आपली उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये कितपत यशस्वी ठरलेलं आहे. तुम्हाला मूल्यमापन करायचं आहे. काय अचीव केलेले आहे ते तुम्ही सांगाल, पण त्याच्या मर्यादा देखील सांगणं गरजेचं आहे. तुम्ही भाग 2 मध्ये ते नमुना उत्तर डेफिनेटली चेक करू शकता. प्रश्न क्रमांक 6, मी जसं म्हणत होतो की हा ज्याला घटनेचा थोडासा तांत्रिक, म्हणजे स्ट्रिक्टली घटनेचा नाही आहे, पण जसं आपण राज्यव्यवस्थेचा स्टॅटिक पद्धतीने अभ्यास करतो, पारंपरिक जे त्यातले मुद्दे असतात त्यातलाच एक मुद्दा इथे आला आहे. पार्लमेंटरी कमिटीज आर इंडिस्पेन्सिबल इन लेजिस्लेटिव्ह प्रोसेस. म्हणजे जी कायदेमंडळीय प्रक्रिया असते किंवा विधी प्रक्रिया असते, लीगल प्रोसेस, ओके सॉरी लेजिस्लेटिव्ह नॉट लीगल, लेजिस्लेटिव्ह प्रोसेस म्हणजे कायदे निर्मितीची सोप्या भाषेमध्ये म्हणूयात, तर त्या प्रक्रियेमध्ये कुणाचा वाटा महत्त्वाचा आहे? पार्लमेंटरी कमिटीचा, संसदीय समित्यांचा. हे विधान आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण पुढे काय विचारलेलं आहे? इट प्रोव्हाइड्स फॉर अपॉर्च्युनिटी फॉर क्रॉस पॉलिनेशन बिटवीन द 2 चेंबर्स ऑफ पार्लमेंट. म्हणजे विधिमंडळीय प्रक्रियेमध्ये संसदीय समित्यांचा महत्त्वाचा रोल असतो. आणि मग पुढे असं विचारलेलं आहे की कुठल्या अर्थानं एक क्लू पण तुम्हाला दिलेला आहे की आपल्या संसदेची जी 2 सभागृह आहेत, एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा, तर यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होतं, म्हणजे एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण तिथं घडते. म्हणजे आणि तुम्हाला अर्थातच संसदीय समित्यांच्या कामाबद्दल, भूमिकेबद्दल आणि महत्त्वाबद्दल लिहित असताना जॉईंट म्हणजे लोकसभेचे पण सदस्य आहेत आणि राज्यसभेचे पण सदस्य आहेत, अशा दोन्ही सभागृहाचा सहभाग समावेश असणाऱ्या समित्याबद्दल तुम्हाला मांडणी करायची. आता पब्लिक अकाउंट कमिटी किती महत्त्वाची कमिटी आहे, समिती आहे, हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही. मला असं वाटते की काहीही अवघड नाही. 20 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे, संसदीय समित्यांवरती प्रश्न विचारलेला आहे, पण अर्थात तुम्हाला दोन्ही सभागृहाचा सहभाग असणाऱ्या समित्यांचा उदाहरण देत देत उलगडा करायचा आहे. एक्झामिन द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स अँड नेचर ऑफ ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. हा पण अत्यंत फॅक्च्युअल अशा प्रकारचा प्रश्न आहे. काय विचारले बघा, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ला देण्याविषयीच्या कार्यक्षेत्राबद्दल प्रश्न आहे, म्हणजे ॲडवायझरी ज्युरिडिक्शन. आणि पण त्याच्याबद्दल काय? प्रोव्हिजन्स अँड नेचर, म्हणजे तरतुदी काय आहेत, म्हणजे आणि त्याचं स्वरूप काय आहे, म्हणजे त्याविषयक तरतुदी काय, त्याविषयक स्वरूप काय आहे. इव्हॅल्युएट युअर आन्सर विथ रेलिव्हंट एक्झाम्पल्स. त्यातल्या त्यात तुमची कसोटी पाहणारी बाब काय असेल तर एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि आत्ता अलीकडं आपल्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला एका महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल सल्ला विचारला होता, तुम्ही ती न्यूज पण वाचली असेल. हा मला असं वाटते की असं फार काही चॅलेंजिंग असण्याचं कारण नाही आहे. पण राज्यघटनेचा अभ्यास करत असताना एका बाबीकडे मी तुम्हा सर्वांचं लक्ष वेधतो की जेव्हा तुम्ही स्टॅटिक बाबीची जरी तयारी करत असला तरी त्याचा व्यवहार होत असताना जे काही प्रयोग, जी काही उदाहरणं, जे काही केसेस पुढे येतात, तर त्या केसेस, ती प्रकरणं, ती उदाहरणं तुमच्याकडे असली पाहिजेत. अशा प्रकारच्या उत्तरामध्ये त्याचा डेफिनेटली उपयोग करता येऊ शकतो. आता बघा, हा फेडरलिझमवरती म्हणजे संघराज्यावरती प्रश्न आहे. द रिसेंट डेव्हलपमेंट्स इन इंडियन पॉलिटिक्स हॅज नॉट इरोडेड द ट्रू स्पिरिट ऑफ इंडियन फेडरलिझम इन इंडिया. अलीकडे ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमुळं भारतातील संघराज्याचं जे खरं स्पिरिट आहे, आत्मा जो आहे, तर ते इरोड झालेलं नाही आहे, त्याला क्षती पोचलेली नाही आहे, त्याचा ऱ्हास झालेला नाही आहे, असं वाक्य आहे. आणि पुन्हा त्या वाक्याला काय म्हणले? क्रिटिकली एक्झामिन द स्टेटमेंट विथ रेलेव्हंट एक्झाम्पल्स. योग्य उदाहरणांचा वापर करून किंवा आधारे तुम्ही या विधानाची काय करा, नुसतं स्पष्टीकरण नाही आहे, वर्णन करा नाही आहे, तर क्रिटिकल एक्झामिनेशन करा, चिकित्सक परीक्षण करा. आणि तुम्हाला प्रश्न वाचल्या लक्षात आला असेल की विधान जे म्हणतंय त्याच्या नेमकं उलटं अलीकडच्या काळामध्ये भारतीय संघराज्यामध्ये घडामोडी झालेल्या दिसतात. तुम्ही युनियन स्टेट रिलेशनशिपमध्ये काय प्रकारचे वादाचे नवनवे मुद्दे पुढे आलेले आहेत हे जर का बघितलं तपशिलानं, आणि मी आपल्या भाग 2 मध्ये त्यावरती स्पेसिफिक उत्तरं दिले, तुम्ही ते चेक करू शकता. एक्झाम्पल्स पुन्हा इथं महत्त्वाचे आहेत. अशी कुठली आहेत, म्हणजे आता राज्यपालाचं पद असेल
तर राज्यपाल पदाला स्वविवेकाधीन अधिकार वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत. तर त्या अधिकारांचा ज्या प्रकारे गैरवापर केला जातोय म्हणजे त्यातनं वाद उद्भवलेले तुम्हाला पाहायला मिळतात. जस्ट एक मी उदाहरण, आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ती केसेस गेलेली आहेत म्हणजे ही उदाहरणं तुम्हाला. सो करंट त्याला उदाहरणांचा आधार घेत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. 7व्या प्रश्नाकडे जाऊयात. इनन्सिएट द इम्पिडिमेंट्स. मला असं वाटते की हा प्रश्न थोडासा जनरल वाटू शकतो म्हणजे, पण त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आणि खास महत्त्वाचं क्रिटिकली एखाद्या गोष्टीकडे बघण्याची जी दृष्टी आहे तर ती दृष्टी तुमच्याकडे असेल तर त्याचा डेफिनेटली तुम्हाला इथं फायदा होईल. प्रश्न काय आहे? इनन्सिएट द इम्पिडिमेंट्स टू विमेन्स पार्टिसिपेशन इन लोकल गव्हर्नन्स इन द प्रोसेस ऑफ पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यातलं जे पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन आहे, राजकीय विकेंद्रीकरण आहे, तर त्याच्यातला जो स्त्रियांचा सहभाग आहे तर त्यातले अडथळे म्हणजे काय सांगा म्हटले? इनन्शिएट द इम्पिडिमेंट्स. म्हणजे राजकीय विकेंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातनं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्त्रियांच्या सहभागातील अडथळे सांगा. आता हा तुम्ही जर स्थानिक स्वराज्य संस्था, त्यातील स्त्रियांचा सहभाग आणि त्या सहभागाचं मूल्यमापनात्मक प्रिपरेशन केलं असेल, तुम्ही भाग 2 चेक करा, त्याच्यावरती पंचायत राजवरती मी वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न दिलेत आणि स्त्रियांच्या दृष्टिकोनातनं त्या व्यवस्थेचं मूल्यमापन कसं केलं गेलेलं आहे ते सोदाहरण म्हणजे अलीकडच्या अनेक अभ्यासकांनी त्याबद्दल अभ्यास केलेले आहेत, अनुभवजन्य अभ्यास केलेले आहेत, त्या अभ्यासाचा आधार घेत ते आपण केलेला आहे. इम्पिडिमेंट, स्त्रियांच्या सहभागातील अडथळे तुम्हाला सांगायचे आहेत. म्हणजे एका बाजूला पुरुष सत्ताक व्यवस्थेपासून तिथली जाती व्यवस्था असेल, संसाधनहीनता असेल, ओके, त्याच्यानंतर जाणीवेचा अभाव असेल, प्रशिक्षण नसेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडथळ्याचा तुम्हाला तिथं उलगडा करायचा आहे, ते नमूद करायचे आहेत. म्हणजे हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, पण करंटमधली त्याला जोड दिलेली आहे. कास्ट रिमेन्स अ व्हायटल ॲक्सेस ऑफ पॉलिटिकल मोबिलायझेशन इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये लोकसंघटन करण्याचा एक आक्स ज्याला म्हणतो आपण म्हणजे, तर तो जात हा राहिलेला आहे. आणि मग पुढे प्रश्न काय विचारलाय बघा? हाऊ वुड द कास्ट सेन्सस ॲड्रेस द ॲस्पिरेशन्स ऑफ द पीपल. मग लोक जर जातीच्या आधारे अवतीभोवती संघटित होण्याचं प्रमाण भारतामध्ये मोठं असेल तर जात जनगणना जी आहे तर त्यातून लोकांच्या ॲस्पिरेशन्स म्हणजे लोकांच्या आकांक्षा कशा फलद्रूप होतील, ॲड्रेस होतील हे त्यांनी विचारले आहे. त्यामुळं पहिलं एक विधान आहे जात आणि जनसंघटन, लोकसंघटन, आणि दुसरं विधान आहे जात जनगणनेच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे विचारलेलं आहे. आपण आपल्या ज्या टेस्ट सिरीज आणि क्रॅश मटेरियल त्याच्यामध्ये पण आलेलं आहे. तुम्ही बुलेटिन जे आहे, युनिक बुलेटिन, तेही तुम्ही डेफिनेटली चेक करू शकता. हा करंटशी जोडलेला प्रश्न आहे. आता हा पण पुन्हा मी असं म्हणेन की अलीकडच्या काळामध्ये ज्या सांविधानिक संस्था आहेत, विशेषतः इलेक्शन कमिशन, तर त्या इलेक्शन कमिशनचा मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर जे आयुक्त आहेत 2 त्रिसदस्यीय ते आता आयोग आहे, तुम्हा सर्वांना कल्पना आहे. तर त्या सदस्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वोच्च न्यायालयानं एक निवाडा दिला आणि त्यानंतर आपल्या सरकारनं कायदा केला आणि त्याच्यामध्ये बदल केले. यातून निवडणूक आयोगाची स्वायत्तता हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेमध्ये आला. मग आत्ता ज्या पद्धतीनं त्याची नियुक्ती होते ती पद्धत एका बाजूला अर्थातच सरकारनं त्याची बाजू घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला विरोध करणारे, कारण त्यात सरकारचाच प्रभाव जर असणार असेल तर मग त्याला काय अर्थ आहे म्हणजे. सो अशा पद्धतीनं त्या निवडणूक पद्धतीबद्दल जो काही विवाद पुढे आलेला आहे त्या विवादाविषयी त्याच्यावरती आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. तो फार काही क्लिष्ट नाही आहे. शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. हाही प्रश्न करंटमधला आहे. जसा कास्ट सेन्ससचा अलीकडे निर्णय झालेला आहे, मागणी बऱ्याच काळापासून होत होती. प्रश्न कशावरती विचारले बघा? पॉप्युलेशन सेन्सस. आणि अर्थात त्याची जशी चर्चा सुरू झाली तसं दुसरा एक जोड्या डिलिमिटेशन इन इंडिया, म्हणजे मतदारसंघ परिसीमन ज्याला म्हटलं गेलं. तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे की 2026 पर्यंत आपल्या ज्या संसदेच्या एकूण जागा आहेत तर त्या सीज केलेल्या होत्या, म्हणजे त्याची कॅप होती म्हणजे, आणि त्याची मर्यादा 2026 मध्ये होते. त्यानंतर मतदारसंघांची रचना, सो एकूण संख्या त्याच्यामध्ये पण बदल करणं अपेक्षित आहे कारण आपली लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. ओके, हे जसं आहे तसं एकंदर कायदेमंडळाची संख्या पण म्हणजे त्यातल्या प्रतिनिधीची संख्या पण तुम्हाला वाढवावी लागणार आहे. आणि इथं तुम्हाला याची कल्पना तुम्ही वाचत असणार, तुम्ही बुलेटिन पण बघा की नॉर्थ वर्सेस साऊथ म्हणजे हा डिबेट एका अर्थानं पुढे आलेला आहे. आणि तो का पुढे आलेला आहे याची तुम्हाला पूर्णपणे याची माहिती असणारच आहे, तुम्ही बघा त्याच्याबद्दल. सो अशा प्रकारे हा 20 मार्कांसाठी विचारले त्यातले वेगवेगळे आस्पेक्ट काय आहेत.
हे 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 आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उत्तरेमधल्या राज्यांची लोकसंख्या वाढलेली आहे. दक्षिणेमधल्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीमध्ये चांगलं काम केलेलं आहे. पण आता जर लोकसंख्येच्या आधारे परिसीमन होऊ घातलेलं आहे तर त्यात त्यांचं नुकसान म्हणजे त्यांच्या ज्या जागा आहेत एका बाजूला आणि उत्तरेकडच्या राज्याच्या ज्या जागा आहेत दुसऱ्या बाजूला, ह्याच्यामध्ये तुम्हाला विषम अशा पद्धतीनं वाढ होणार आहे. त्यातनं हा डिबेट पुढे आलेला दिसतो. म्हणजे एक हा डेव्हलपमेंट टॉपिक जो आहे विकासाचं धोरण प्रारूप, त्याच्यावरती नेहरूवियन प्रारूपावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बघा काय, विथ रेफरन्स टू नेहरूवियन पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे नेहरूवियन म्हणजे नेहरूवादी जो प्लॅनिंग म्हणजे नियोजन आणि आर्थिक विकासाचा जो परिप्रेक्ष्य किंवा प्रारूप आहे, एक्झामिन हाऊ द अर्ली फेज ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे नेहरूंच्या काळामधलं सुरुवातीच्या काळातलं जे इकॉनॉमिक प्लॅनिंगची जी फेज होती म्हणजे आर्थिक नियोजनाची जी फेज होती इन इंडिया म्हणजे भारतातील, हॅज लेड द फाउंडेशन ऑफ मॉडर्न इंडियाज इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे त्या काळामध्ये जे आर्थिक नियोजन झालं नेहरूंच्या काळामध्ये, तर त्या नियोजनानं आधुनिक भारत मॉडर्न इंडियाज शब्दप्रयोग फार महत्त्वाचे आहेत. इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक वृद्धी याचा पाया कसा घातला. राज्यसंस्थेला व्यापक भूमिका दिली होती. जे मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं होतं त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राला प्रमुख वाटा होता. त्यातून सार्वजनिक नोकऱ्यांची निर्मिती झाली. त्याच्यानंतर प्रशिक्षित अशा प्रकारचं ज्याला आपण श्रमपुरवठा म्हणूयात, मनुष्यबळ म्हणूयात, तर ते मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकलं गेलं. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्राला विकास प्रारूपामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून महत्त्वाचं स्थान देऊन म्हणजे सार्वजनिक क्षेत्राला महत्त्वाचं स्थान देऊन संसाधनांच्या पुनर्वाटपाचा काही एक मर्यादित का असेना प्रक्रिया हाती त्या काळामध्ये घेतली गेलेली दिसते. म्हणजे सो अशा रीतीने निश्चितच नेहरू काळीन आर्थिक नियोजनाची जी फेज आहे त्या प्रक्रियेमध्ये आधुनिक भारताच्या आर्थिक वृद्धीचा पाया घातला गेलेला आहे. इथं तुम्हाला नेहरूवादी प्रारूप काय होतं, प्रत्यक्षामध्ये ते आले, त्याचं एलिमेंट्स काय होते, त्याचा व्यवहार कसा झालेला आहे, त्यातल्या काही कमतरता पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड्रेस डेफिनेटली करू शकता. पण अचिव्हमेंट जे आहेत तर त्या अचिव्हमेंट्स तुम्हाला उलगडून डेफिनेटली दाखवायचे आहेत. आणि मग उरतो आपला शेवटचा प्रश्न. हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, पॉलिटिकल पार्टीजवरती प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की हा कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे. हा मूलभूत आकलन म्हणतो ना एखाद्या प्रकरणाचा, तसा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, इलस्ट्रेट विथ एक्झाम्पल्स, उदाहरण स्पष्ट करा. म्हणजे उदाहरणं किती महत्त्वाची आहेत तुम्हाला IGP मध्ये ते लक्षात येईल. हाऊ पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया म्हणजे भारतातील राजकीय पक्षांनी हॅव प्लेड अ क्रुशियल रोल इन ड्रॉइंग द हिस्टॉरिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप इन द मेन स्ट्रीम पॉलिटिकल सिस्टीम. राजकीय पक्षांच्या योगदानावरती प्रश्न आहे, पण योगदान एका विशिष्ट संदर्भामध्ये विचारलं गेलेलं आहे. भारतातील जे हिस्टॉरिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप्स होते म्हणजे ज्यांच्या विरोधामध्ये अनेक वर्ष अन्याय केला जात होता, असे जे गट आहेत म्हणजे शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, नंतर OBC आहेत, स्त्रिया आहेत, ओके, तर हे जे समाज घटक आहेत तर या समाज घटकांना मुख्य राज्य व्यवस्थेमध्ये म्हणजे मुख्य राजकीय प्रवाहामध्ये आणण्यामध्ये आपल्या राजकीय पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आपल्या राजकीय पक्षांमध्ये पक्षपद्धतीमध्ये अनेक त्रुटी जरी असल्या तरी हे अत्यंत महत्त्वाचं योगदान आणि भूमिका भारतातल्या राजकीय पक्षाची आपल्याला नाकारता येत नाही. इथं फक्त इलस्ट्रेट असं म्हटलेलं आहे, तुम्हाला योग्य उदाहरणं देता यायला पाहिजेत म्हणजे. ओके, सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा रीतीनं मला याची कल्पना आहे की मी सेक्शन B जो आहे तो अत्यंत संक्षिप्तपणे मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. अर्थात त्यामध्ये फार कमी असे प्रश्न होते की ज्याला आपण चॅलेंजिंग म्हणूयात. माझं असं मत आहे की तुमचं IGPचं जे बेसिक अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे 2 चॅप्टर्स आहेत इतिहासाबद्दलचे आहेत, ज्याच्यामध्ये दलित पर्स्पेक्टिव्ह विचारलेला आहे, शेतकरी चळवळीची भूमिका विचारलेली आहे त्याच्यामध्ये, हे जसं एका बाजूला आहे तसं तुम्हाला घटनेविषयी स्टॅटिक बाबी बऱ्याचशा विचारल्या आहेत. म्हणजे आता पार्लमेंटरी कमिटी मी स्टॅटिकच म्हणेन. त्याच्यानंतर ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं जे सल्ला देण्यासंबंधीचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्याविषयीचा प्रश्न आहे. बहुतांश प्रश्न असे हे थोडेसे ज्याला पारंपरिक पद्धतीचे म्हणूयात. अर्थात काही प्रश्न तुम्हाला करंटवरती, मग कास्ट सेन्ससचा असेल मुद्दा, डिलिमिटेशनचा मुद्दा असेल, ओके, जम्मू काश्मीरमध्ये जे घडलेले 2019 त्या पार्श्वभूमीवरती विचारले गेलेले प्रश्न आहेत, हे थोडंसं कंबाईन करण्यात आलेलं आहे. आणि शेवटचा भाग IGPच्या बाबतीत मात्र मी तुम्हाला सांगेन की उदाहरणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचे असतील, घटना दुरुस्तीचे असतील, वेगवेगळ्या केस स्टडीज असतील,
समित्या, आयोग यांचे रेफरन्सेस असतील आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यासकांची मतं त्या बाबतीतली जी आहेत तर त्याची तयारी आपण केली पाहिजे. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी समअप करताना एवढंच म्हणेन की आज जी काय आपण चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये काय मी तपशिलाने तुम्हाला उत्तरं सांगितली नाहीत. फक्त मी प्रश्नात काय अपेक्षित आहे आणि प्रश्नाचं उत्तर लिहित असताना कोणत्या बाबी, कोणते घटक आपण लक्षात घेतले पाहिजेत याच्यावरती मी जास्त भर दिलेला आहे. आपण युनिक अकॅडमीनं जे 3 भाग ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केलेला आहे, तुम्ही हा अख्खा पेपर क्रमांक 1 आपल्या 2 भागातनं पाहू शकता की यातल्या किती प्रश्नांची उत्तरं भाग 1 वाचून, यातल्या किती प्रश्नांची उत्तरं भाग 2 वाचून तुम्हाला डेफिनेटली देता येऊ शकतील. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या बाबी मला तुमच्यासमोर मांडायच्या होत्या. मला असं वाटते की इथून पुढे एक काम तुम्हाला करावं लागणार आहे की आज जसं आपण 2025 म्हणजे गेल्या रविवारी झालेला पॉल सायन्सचा पेपर 1 डिस्कस केलेला आहे, तात्काळ तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्यानंतर एक काम तुम्ही करा. 2 दिवस जरी तुम्हाला त्यासाठी द्यावे लागले तरी तुम्ही जरूर द्या. 2024 पासून 2000 पर्यंत उलट्या दिशेनं जावा. 2023 म्हणजे 24 नंतर 23, मग 22, 21, 20 असं करत 2000 पर्यंत जा आणि तात्काळ पॉल सायन्स पेपर 1च्या सर्व प्रश्नपत्रिका या चर्चेच्या लाईटमध्ये, प्रकाशामध्ये तुम्ही लक्षात घ्या आणि तुमचं ॲनालिसिस आणखीन चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. कारण हे ॲनालिसिस जर आपण चांगलं केलं तर तुम्ही आत्तापर्यंत केलेला अभ्यास तपासता येईल, त्याच्यातले कच्चे दुवे अधोरेखित करून त्याच्यामध्ये भर घालता येऊ शकेल आणि इथून पुढे तुम्ही जर डिसेंबर एंडपर्यंत राज्यशास्त्राची तयारी करणार असाल आणि पुढचे 5 महिने प्रिलिमसाठी करणार असाल तर या येणाऱ्या 4 महिन्यातील राज्यशास्त्राच्या तयारीची दिशा तुम्हाला अचूकपणे ठरवता येऊ शकते. धन्यवाद.